नमस्कार. सगळ्या ज्येष्ठ वैद्य जे इथे उपस्थित आहेत त्यांना सविनय सादर प्रणाम. मी वैद्या प्रियदर्शनी बापट-कडूस आणि सरांच्या एवढ्या ज्ञानपूर्ण व्याख्यानानंतर मी संप्राप्ती वैविध्य आणि वमन कार्मुकत्व याच्यावर बोलण्याचं धाडस करते. पण आता माझं लगेच आयोजकांनी ठेवलेलं असल्यामुळे मला ते धाडस करण्याशिवाय पर्याय नाही आहे. तर आपण विषयाकडे वळूया. ॲक्च्युली असं आहे की हा विषय घेण्यामागे काही एक विचार होता. त्याच्यामध्ये पहिला विचार असा होता की बेसिकली वमन हे थोडं क्लिष्ट आहे करायला. म्हणजे एक जनरल सगळ्या वैद्यांचा एक असा एक हे असतो की वमन करायला क्लिष्ट आहे किंवा त्याचे व्यापद आहेत किंवा द्रव्यांच्या दृष्टीने, अर्थात हे सगळे विषय आज कव्हर होणार आहेत, पण वमनाला लवकर सकाळी जावं लागतं, एवढे मोठे काढे उकळावे लागतात, अशा अनेक त्याचे ॲस्पेक्ट आहेत की ज्याच्यामुळे त्याचं क्लिष्टत्व वाढतं. हा एक विषय. आणि त्याच्या अनुषंगाने दुसरा असा विषय की चरकातले जर का आपण 30 अध्याय बघितले चिकित्सा स्थानातले, तर त्यातले पहिले 2 रसायनवाजीकरण सोडले तर उरलेल्या 28 अध्यायांमधले जवळजवळ 11 अध्यायांमध्ये पंचकर्माला हेतुत्व प्राप्त झालेलं आहे. म्हणजे कुठे ना कुठेतरी मिथ्योपचार किंवा प्रतिकर्म असं काहीतरी झालेलं असल्यामुळे, म्हणजे जवळजवळ 39-40% एवढा मोठा भाग जर का पंचकर्माच्या हेतुत्वाने व्यापलेला असेल, अर्थात हा सगळ्या पंचकर्मांसाठी, मी फक्त वमनासाठी म्हणत नाही आहे, पण असं आहे की वमनाचं जे मी म्हटलं की क्लिष्टत्व असल्यामुळे बरेच वेळा असं होतं की वमनाची आवश्यकता असते पण वमन न करता विरेचन केलं जातं किंवा असं काहीतरी केलं जातं आणि मग तो कुठेतरी आपण त्याला हेतुत्व करून देतो का किंवा असा विचार आपण करू शकतो का. म्हणून ॲक्च्युली संप्राप्तींमधलं जे काही वैविध्य आहे किंवा ज्या काही अवस्था आहेत की जिथे आपल्याला वमन करणं खूप आवश्यक आहे किंवा अत्यावश्यक आहे, असा स्वरूपाचा माझा विचार होता आणि म्हणून हा विषय मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे. जो काही माझा थोडा अनुभव आहे किंवा जो काही थोडासा अभ्यास मी केला आहे त्याच्या अनुषंगाने जे काही मला जमतं आहे त्याप्रमाणे मी मांडायचा प्रयत्न करते. आता विषयाचं नाव जेव्हा होतं की संप्राप्ती वैविध्य आणि वमनाचं कार्मुकत्व, तर खरं तर वमन, संप्राप्ती वैविध्य किंवा कार्मुकत्व हे इतके इंटरलिंक्ड आहेत एकमेकांना विषय की ते हा वेगळा विषय, तो वेगळा विषय, वमन वेगळं असं काढणं खरं तर शक्य नाही आहे. पण एक आपल्याला समजून घेण्यासाठी म्हणून का होईना, पण आपण एक जर का त्याचे छोटे छोटे तुकड्यामध्ये अभ्यास केला आजच्या पूर्ण व्याख्यानामध्ये. आधी वमन कार्मुकत्व ज्याच्यात अगदी काय म्हणू खूप फास्ट आपण एक जस्ट वमनाचा ओव्हरव्ह्यू आणि वमनाचं कार्मुकत्व, व्याधींच्या ज्या काही संप्राप्ती आहेत वेगवेगळ्या, तर त्या संप्राप्तींमध्ये वमनाचं कार्मुकत्व कसं येतं आहे अशा पद्धतीने, किंवा काही हे तर सगळे संप्राप्ती वैविध्यामध्ये मी चरकातलेच व्याधी घेतले किंवा प्रातिनिधिक स्वरूपात काही व्याधी घेतलेत, कारण सगळ्या व्याधींचा अभ्यास करणं आपल्याला शक्य नाही. आणि काही अनुक्त जर का व्याधी आपल्यासमोर येत असतील, कारण आता अनेक नवीन व्याधी आपल्यासमोर उभे राहिलेत आणि त्याच्याबद्दल आपण कसा विचार करायचा, सरांनी आत्ता ऑलरेडी जे सांगितलं आहे तर त्याचा थोडासा विस्तार करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर अशा पद्धतीने मी लेक्चर 1.5 तासात संपवायचा नक्की प्रयत्न करीन आणि आपलं लेक्चर 1.5 तासात संपेल. तर पहिल्यांदा जसं मी म्हटलं की वमन कार्मुकत्वाच्या संदर्भात आपण थोडंसं बोलूया. वमन कार्मुकत्वाच्या आधी वमनाची व्याख्या, आणि हे इथे बसलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना परीक्षासाठी सुद्धा लागतं किंवा आपल्याला या सगळ्या व्याख्या आपल्याला तोंडपाठसुद्धा असतात. म्हणजे खरं तर त्याच्यात वेगळं मी काही सांगावं अशातला भाग नाही आहे, पण तरीसुद्धा पित्त आणि श्लेष्म्याला ऊर्ध्व मार्गाने बाहेर काढणं हा एक आपण एक ग्रॉस अर्थ तरी आपण निश्चित धरू शकतो. याचं कारण असं आहे की जेव्हा जेव्हा आपण पुढे व्याधी बघणार आहोत तेव्हा आपल्याला कुठल्या दोषांवरती काम करायचं आहे, कुठल्या दोषांसाठी आपण वमन करतोय हा जेव्हा विचार करतो तेव्हा या व्याख्यांचं महत्त्व खूप अधोरेखित होतं. आता हे वमन द्रव्याचं कार्मुकत्व आहे हे सुद्धा आपल्याला सगळ्यांना पाठ असतं, कारण ओरलला विचारलं जातं किंवा थिअरीला सुद्धा हा श्लोक आपल्याला निश्चित लिहावा लागतो, त्याच्याशिवाय मार्क मिळत नाही. त्यातले जे काही एक स्पेसिफिक शब्द आहेत किंवा त्यातले जे काही त्या वामक द्रव्यांचं कार्मुकत्व आहे, तीक्ष्ण, त्यातले म्हणजे गुण जे काही आहेत, ज्या गुणांमुळे हे कार्मुकत्व आपल्याला दिसतं त्यातलं उष्ण, तीक्ष्ण, सूक्ष्म, व्यवायी, विकासी आणि अणुप्रवण भाव, ही सगळे जे काही त्या द्रव्यांमधले गुण आहेत, ज्या गुणांमुळे आपल्याला किंवा उदान भाव प्रणुन्नो आणि ऊर्ध्व दोषहरण हा जो काही प्रभाव आहे त्या द्रव्याचा, याच्यामुळे आपल्याला वमनाचं हे सगळं कार्मुकत्व दिसतं. मी
याच्यावरती जास्त वेळ घेत नाही एवढ्यासाठी, कारण द्रव्याचं कार्मुकत्व पुढे आपल्याला बघणारच होतं, आपण पुढच्या वक्त्या द्रव्यांवरच बोलणार आहेत. त्यामुळे आपण एक जस्ट फक्त ओव्हरव्ह्यू हा घेतोय की जेणेकरून आपल्याला व्याधींमध्ये हे सगळं समजणं सोपं जाईल. आता ह्यातले जर का प्रत्येक गुण आपण बघायला गेलो आणि त्यातले महाभूताचं आधिक्य बघितलं किंवा त्याचं कर्म स्पेशली बघणं जास्त आवश्यक आहे की आपण कारण एक जनरलाइज नेहमी म्हणतो की एखादं द्रव्य कसं आहे तर ते उष्ण तीक्ष्ण आहे असं, किंवा व्यवायी विकासी आहे असं एक जनरलाइज आपण नेहमी म्हणतो. व्यवायी विकासीची भावप्रकाशातली व्याख्या चुकीची म्हणत नाही आहे मी, पण आपण जर का बृहत्त्रयी वाचतोय तर बृहत्त्रयीमध्ये व्यवायी विकासी ह्या शब्दाच्या अनुषंगाने किती किती रेफरन्सेस आलेले आहेत किंवा त्यांना बृहत्त्रयीला काय काय म्हणायचं त्याच्या अनुषंगाने हा सुद्धा विचार आपण प्रत्येक गुण जेव्हा वाचत असतो तेव्हा करायला पाहिजे असं मला वाटतं. आपण हा इथे एक त्याचे जे काही अर्थ आहेत थोडेफार वमनाच्या स्वरूपामध्ये किंवा त्याला आवश्यक तेवढेच फक्त बघतोय. तर उष्ण जो आहे हा दोषपाचन आहे, विलयन आहे, दोषांचं स्वेदन आहे. तीक्ष्ण आहे तो इस्पेशली छेदन आणि श्रवण करणारा आहे. सूक्ष्म जो आहे तो स्रोतसांचा अर्थात विवरण करणारा आहे. अणुप्रवणमध्ये दोन ॲक्च्युली गुण आहेत, अणुत्व आणि प्रवणत्व, म्हणजे टू अँड फ्रो ॲक्टिव्हिटी ज्याला आपण म्हणतो. तर अणुत्व म्हणजे सूक्ष्मातिसूक्ष्म स्रोतसांपर्यंत जाणं आणि प्रवणत्व म्हणजे तिथून पुन्हा कोष्ठामध्ये दोषांना घेऊन येणं. त्यामुळे अणुत्व आणि प्रवणत्व. व्यवायी जसं मी आत्ता सांगितलं की अनेक ठिकाणी व्यवायी आणि विकासी या गुणधर्मांचे उल्लेख आपल्याला मिळतात. जसं की आकाश महाभूत प्राधान्य मी जे म्हटलं की सुश्रुतामध्ये जेव्हा पंचभौतिक सांगितलेली आहेत सगळी द्रव्य त्याच्यामध्ये व्यवायी हा गुण आकाश महाभूताचं सांगितलं आहे आणि शीघ्रतेने सगळीकडे पसरणारा असा त्याचा अर्थ आहे. आणि बाकी ऊर्ध्वभागहरण आपल्याला माहितीच आहे की वमनासाठी जो काही उदानाला प्रणुन्न किंवा उदानाला जे काही उद्दीपित करणारं कर्म आहे ते प्रभावाने ऊर्ध्वभागहर प्रभावाने वामक द्रव्यांचं होतं. आणि अशा पद्धतीने हे जे काही सगळी गुणधर्म आपण आत्ताच्या श्लोकामध्ये बघितले याचा उपयोग आपल्याला वमनामध्ये करून घ्यायचा असतो. हे जसे एक काय म्हणू सगळे एकत्र गुण होते तर ते आपण टप्प्याटप्प्याने जर का बघायला गेलो तर सूक्ष्म, अणु आणि व्यवायी ह्याच्यामुळे स्रोतविवरण आहे किंवा सूक्ष्मातिसूक्ष्म स्रोतसांपर्यंत गामित्व आहे त्या द्रव्याचं. पुढचा जो टप्पा आहे कारण ही एक प्रकारची साखळी आहे, म्हणजे ह्याच्यात तुम्ही असे तुकडे तुकडे नाही करू शकत, ही एक प्रकारची अशी सलग साखळी आहे. आपण मी जसं म्हटलं की समजून घेण्याच्या हिशोबाने ह्या पायऱ्या आहेत. दुसरी जी पायरी आहे टप्पा आहे तो म्हणजे उष्ण, तीक्ष्ण आणि विकासी गुण आहेत की ज्याच्यामुळे संघ जो आहे त्याचं पाचन होईल किंवा विलयन होईल, छेदन होईल आणि श्रावण होईल. पुढचा जो टप्पा आहे प्रवणभाव, ऑलरेडी अणुनी ते सूक्ष्म स्रोतसांपर्यंत गेलं आहे. प्रवणभावानी त्या सगळ्या दोषांना जे विलयित आहेत, जे स्त्रावित झालेले आहेत, ज्याचं छेदन झालेलं आहे असे दोष कोष्ठांच्या पर्यंत किंवा कोष्ठाच्या गतीला ते प्राप्त होतात आणि त्याच्यापुढे उदान प्रणुन्न किंवा ऊर्ध्वभागहर प्रभाव ज्याच्यामुळे आपण वमन हे कर्म बघू शकतो. याचाच पुढचा भाग म्हणून असं सांगितलेलं आहे की वमन जेव्हा आपण करतो तर वमनामध्ये ॲक्च्युली काय होतं तर वैकारिक जो काही श्लेष्म आहे त्याचं आपण शोधन करत असतो. आणि वैकारिक हा जो काही आमाशयामध्ये उपस्थित असा जो काही वैकारिक श्लेष्म आहे त्याचं शोधन करताना एक सुंदर उपमा किंवा दृष्टांत दिला आहे की जसं शेतामध्ये पाणी साठलेलं असेल आणि त्याचा जर आपण बांध काढून टाकला किंवा फोडला तर आपोआप ते सगळं पाणी निघून जातं. त्याच पद्धतीने शरीरामध्ये पसरलेला जो काही कफाचा प्रकोप आहे ज्याच्यामुळे व्याधी निर्माण झालेले आहेत तर ते सगळे व्याधी कमी होण्यासाठी मदत होते, कारण आपण तिथनं आमाशयामधनं वैकारिक जो काही कफ आहे त्याचं शोधन करत असतो. त्यामुळे कार्मुकत्वामध्ये हे माहिती असणं की आपण वैकारिक दोषांचं शोधन करतोय हे माहिती असणं अतिशय आवश्यक आहे. आता हे जे काही पुढचे सगळे गुण सांगितलेत की श्वैत्य, शैत्य, कंडू, स्थैर्य हे सगळे जे काही त्याचे कर्म सांगितलेत श्लेष्माची किंवा लक्षणं सांगितलेत तर आपण जे पुढचे व्याधी बघणार आहोत या व्याधींमध्ये कुठे ना कुठेतरी ह्या सगळ्या कर्मांचा किंवा लक्षणांचा कुठल्या ना कुठल्या कमी जास्त प्रमाणामध्ये असेल पण कुठल्या ना कुठल्या लक्षणांचा अंतर्भाव त्या व्याधीमध्ये त्या संप्राप्तीमध्ये आपल्याला लक्षण स्वरूपामध्ये दिसतो आणि म्हणून तिथे आपण वमन करत असतो. हा सुद्धा मुद्दा मला मुद्दामून सांगायचा होता की प्रत्येक वेळी जसं कुष्ठ आहे आणि कुष्ठामध्ये वमन करावंच लागतं असा एक काहीतरी मुलांमध्ये बऱ्याच वेळा गैरसमज असतो तर तो तिथे असू नये म्हणून
ही सगळी पार्श्वभूमी सांगितली की अशा पद्धतीने हे वमन कार्मुकत्व होत असतं. आता म्हणजे वमन कुणाकुणाला करायचं, वमनाचे अर्ह कोण कोण आहेत, तर हा श्लोकसुद्धा काही मी अगदी खूप डिटेल प्रत्येकाला समजावून सांगणारे अशातला भाग नाही आहे. पण असं आहे की हे सगळे जे व्याधी आहेत ते मी ऑलरेडी जे म्हटलं की आपल्याला जे काही श्लेष्म्याचे तिथे जे काही कर्म सांगितले की ही कर्म कुठे ना कुठेतरी या सगळ्या व्याधींमध्ये दिसणार आहेत. पण तरीही या प्रत्येक व्याधीमध्ये आपण जे वमन करणार आहोत त्या वमनाचा पॅटर्न नाही म्हणते मी, पण तरीही त्या वमनाचं कार्मुकत्व कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये वेगवेगळ्या प्रकारांनी आपण बघणार आहोत. म्हणजे आता थोडक्यात वमन अर्ह जे आपण आत्ता यादी बघितली त्या यादीचं जर का आपण काही बायफर्केशन करायचा प्रयत्न केला किंवा वेगवेगळ्या अँगलनी बघायचा प्रयत्न केला तर आपल्याला कदाचित असं दिसतं की स्वस्थानामध्ये कफप्रकोप आहे का, हे कुठे ना कुठे मी संप्राप्तीमधलं वैविध्यच सांगते की स्वस्थानामध्ये कफप्रकोप आहे का. उदाहरणार्थ श्वास आहे समजा, स्वस्थानामध्ये कफोत्क्लेश आहे का, जसं नवज्वर आहे की आमाशयामध्ये तिथे दोषांचा उत्क्लेश असतो. पुढे सार्वदेहिक कफप्रकोप आहे का, कुष्ठामध्ये जसं की शैथिल्य आहे आणि कफप्रकोप आहे अशा स्वरूपात काही तिथे लक्षणं आहेत का. कफसंसृष्ट पित्त, जसं आम्लपित्ताचं उदाहरण देता येईल की ज्याच्यामध्ये कफसंसृष्ट पित्त असू शकतं, किंवा कफपित्तावरोधजन्य काही व्याधी आहेत का, जसं की वाताचा प्रकोप आहे पण त्या वाताच्या प्रकोपाला कफपित्ताचं आवरण आहे. अशा पद्धतीने पांडुशोथासारखे काही व्याधी आहेत की जिथे आपण वमन करू शकतो. किंवा कफस्थानगत वातप्रकोप आहे, जसं आमाशयगत वात आहे की त्या स्थानाची चिकित्सा म्हणून वमन केलं जातं. किंवा गतिभेद आहे, जसं की अधोग रक्तपित्त आहे किंवा अतिसार आहे. ह्याचा अर्थ असा नाही की प्रत्येक अतिसार, ते आपण त्या त्या वेळेला बोलणारच आहोत, पण तरीसुद्धा ह्या काही त्याचे एक अँगल आहेत. आत्ता जी काही आपण अर्हाची जी काही एवढी मोठी यादी बघितली त्याचं केलेलं हे बायफर्केशन आहे. ऊर्ध्वजत्रुगत व्याधींमध्ये आपण वमन करू शकतो. किंवा बहुदोषावस्थेमध्ये जसं की प्रमेह आहे, उन्माद आहे, अपस्मार आहे, हे बहुदोषावस्थावाले जे व्याधी आहेत याच्यामध्ये आपण वमन करू शकतो. किंवा संतर्पणोत्थ स्थौल्यासारखे जे व्याधी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा वमन अर्हता असते किंवा वमन अर्ह हे रुग्ण असतात. हा एक प्रकारचा अँगल झाला. दुसऱ्या प्रकारचा अँगल आपण स्रोतसांप्रमाणे करू शकतो. ऑफकोर्स हे ग्रॉस स्रोतस आहेत. जसं सरांनी सांगितलं की श्वास असेल तर श्वासाचं काही फक्त प्राणवह स्रोतच नाही आहे, अन्न उदकवह पण आहे. पण हे ग्रॉस आपण बायफर्केशन करतो की त्या त्या स्रोतसाचे ते व्याधी अशा स्वरूपाचा जर आपण विचार केला तर अन्नवह, प्राणवह, रसवह किंवा रक्तवह, मांसवह, मेदवह, इव्हन शुक्रवह स्रोतसामधल्या पण काही व्याधींमध्ये आपण वमन करू शकतो. आणि त्याच्यासमोर त्याची मी काही उदाहरणं स्वरूपामध्ये काही व्याधींची नावं दिलेली आहेत. आता या सगळ्या वमनाच्या पार्श्वभूमीवरती कुठलंही कर्म, पंचकर्म, कुठलंही कर्म आपल्याला करायचं असेल तर पूर्वकर्म, प्रधान कर्म आणि पश्चात कर्म हे नीट जर का नाही झालं तर आपल्याला सम्यक वमन झालं किंवा सम्यक ते कर्म झालं असं आपण म्हणूच शकत नाही. पण वमनाच्या संदर्भात इथे आत्ता आपण बोलतोय म्हणून मी इथे वमन, सम्यक वमन लिहिते. पण जेव्हा आपण व्याधी संप्राप्ती बघणार आहोत वेगवेगळ्या, तेव्हा काही व्याधींमध्ये पूर्वकर्मावरती खूप भर दिला आहे की याच पद्धतीने पूर्वकर्म करा आणि मग वमन करा. काही व्याधींमध्ये प्रधान कर्माला खूप एम्फसिस दिला आहे, कदाचित सद्य असेल, कदाचित विधीपूर्वक वमन करा असं म्हटलं असेल. आणि काही व्याधींमध्ये पश्चात कर्मावरती एम्फसिस दिला आहे की बाबा ठीक आहे तुम्ही विधीपूर्वक वमन केलं पण पश्चात कर्मामध्ये हे करा तरच ते वमन तुम्हाला सम्यक झालं असं म्हणता येईल. त्याच्यामुळे असं आहे की पूर्वकर्म, प्रधान कर्म आणि पश्चात कर्म या तिन्ही कर्मांचं सुद्धा वैविध्य आपल्याला प्रत्येक व्याधीमध्ये बघायला मिळतं. आणि त्याच्यामुळे नुसता कुठलाही व्याधी, कुठलीही संप्राप्ती आपण जेव्हा मांडतो त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्या प्रकाराने जायचं आहे हे बघणं खूप महत्त्वाचं असतं असं मला वाटतं. आणि म्हणून मी हे पूर्वप्रधान आणि पश्चात कर्माचं महत्त्व तुम्हाला सांगते. आता आपण आपल्या दुसऱ्या पॉईंटकडे वळूया, ते म्हणजे विविध व्याधी संप्राप्ती. जो म्हणजे वमन कार्मुकत्वाची एक पार्श्वभूमी आपण बघितली की जी आता आपण अप्लाय करणार आहोत या विविध व्याधी संप्राप्तींमध्ये. त्यातला पहिलाच श्वास आहे. श्वासाची संप्राप्ती कफवातात्मक येतो आहेच आहे. आमाशय समुद्भव हे एक त्यातलं प्रधान घटना आपण जिथे म्हणू शकू ती आहेच आहे. अन्नवह, प्राणवह आणि उदकवह स्रोतसाची दृष्टी हा सुद्धा एक त्यातला अतिशय महत्त्वाचा भाग आहेच आहे. त्याच्यामुळे कुठलीही संप्राप्ती बघताना फक्त श्लोक पाठांतर हे जितकं महत्त्वाचं आहे तितकं त्याच्यामध्ये
काय काय गोष्टी होतात किंवा कफम उद्धूय असं जेव्हा ते म्हणतात, म्हणजे कफाचा उत्क्लेश तिथे निर्माण होत असेल, कफाचा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर तिथे प्रकोप होत असेल, अशा प्रत्येक घटनांकडे आपलं लक्ष वेधणं हे खूप आवश्यक असतं. आणि त्याच्यामुळे ही श्वासाची जी काही संप्राप्ती आहे त्याचं जर का आपण एक संप्राप्तीचे घटक सगळे बघितले तर उद्भवस्थान आमाशय, व्यक्तिस्थान जरी उरप्रदेश असला, आपण ह्याच्यासाठी मगाचा जो दृष्टांत बघितला केदार सेतूचा, तर तोच इथे सुद्धा ॲप्लिकेबल आहे. दोष जो आहे तो कफ आणि वात आहे आणि दुष्य जे आहे ते प्राण, अन्न, उदकवह आणि रक्तवाहाचा सुद्धा विचार बऱ्याच वेळेला श्वासामध्ये करावा लागतो. कारण जेव्हा उरस्थानाचा आपण विचार करतो तेव्हा कुठे ना कुठेतरी रक्ताच्या विदाहाचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो. तर त्याच्यामुळे अशा पद्धतीने एक प्रत्येक व्याधी आपल्याला किमान एक 28 व्याधींची तरी बेसलाईन आपल्याला उपलब्ध आहे की ज्याच्यामध्ये ज्या बेसलाईनवर आधारित आपण, कारण टेक्स्च्युअल पिक्चर घेऊन पेशंट येत नाही हे बरोबरच आहे, पण तरीसुद्धा किमान एक बेसलाईन असणं आवश्यक असतं. आणि ती बेसलाईन म्हणून आपण जी संप्राप्ती, सामान्य संप्राप्ती असते ती नक्कीच त्याचा विचार करू शकतो. आता मी मगाशी जे म्हटलं की काही व्याधींमध्ये पूर्वकर्मावरती भर आहे, त्यातला हा पहिला व्याधी आहे की श्वास. तिथे त्यांनी स्नेहनस्वेदन ते म्हणू शकले असे, पण स्नेहनस्वेदन न म्हणता त्यांनी आक्तम लवण तैलेनं, आक्त हा विशिष्ट शब्द तिथे वापरला. आता आक्त असं म्हणताना जसं आपण तेल्या मारुती म्हणतो किंवा मारुतीला जसं अक्षरशः तेल वाहून वाहून तो असा चिकट होतो, तसा काहीसा अर्थ इथे आक्तमध्ये आपल्याला अपेक्षित असतो. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही स्नेहन करणं तिथे आवश्यक असतं. आणि स्वेदनसुद्धा जर बघितलं तर नाडी प्रस्तर संकरही म्हणताना स्निग्ध स्वेदच अपेक्षित आहे. त्यामुळे असं आहे की पूर्वकर्माला अगदी स्पेसिफिक त्यांनी सांगितलं की बाबा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये स्नेहन करणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा असं होतं की श्वासाचा पेशंट आपल्याकडे येतो, आपण पेशंटला एखादी तेलाची बाटली देतो आणि घरी छातीला पाठीला तेल लाव असं सांगतो. फक्त छातीला पाठीला तेल लावून म्हणजे वमनाला तर नाहीच, पण नुसतंसुद्धा एरवीसुद्धा जेव्हा आपण रुग्णाला तेल देतो तेव्हा ते सर्व शरीराला त्याचं स्नेहनस्वेदन होणं आवश्यक असतं, हे कायम लक्षात ठेवायचं. पण बऱ्याच वेळा असं होतं की 50 ml बाटली आठवड्यानी पेशंट येतो तरी तो म्हणतो की अर्धी शिल्लक आहे. हा एक म्हणजे जे लोक प्रॅक्टिस करतात त्यांना हे निश्चित लक्षात येईल की आक्तम जिथे म्हटलंय तिथे एवढंच तेल वापरलं जातं. त्यामुळे पूर्वकर्माला या व्याधीमध्ये इतकं महत्त्व आहे. ह्याचं कारण म्हणजे एकतर ग्रथित जो काही श्लेष्मा आहे त्या ग्रथित श्लेष्म्याला त्याचं विच्छंदन करण्यासाठी, विलयन करण्यासाठी, स्रोतसांना मार्ग वाढण्यासाठी किंवा वातानुलोमन करण्यासाठी हे पूर्वकर्म अतिशय आवश्यक आहे. आता याच पूर्वकर्मामध्ये आपण युज्युअल सगळ्या एक जनरल सगळ्या पेशंटना असं सांगतो की दही भात खा. एक प्रत्येक वेळी एक कॉमन आपण काहीतरी काढतो आणि ते लिहितो. पण आता इथे पुन्हा बघितलं तर मत्स्य, शुकर या मांसाचा स्पेशली उल्लेख आला आहे. पण मत्स्य तर आपण म्हणजे जे ॲटलिस्ट नॉनव्हेजिटेरियन लोक आहेत त्यांना आपण मत्स्य सांगूच शकतो ना. म्हणजे अनुपप्रदेशातल्या जर का गोष्टी इतक्या सांगितल्या असतील ज्या अभिच्छंद निर्माण करणाऱ्या आहेत, इतकं जर पूर्वकर्माला महत्त्व असेल तर आपण डायरेक्ट वमनावर उडी मारायच्या आधी या विषयांचा अभ्यास करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आता त्याच्याशी बाकीचं पुढचं तर तुम्हाला माहिती की स्रोतसूच विशुद्धेषु चरती अविहतो अनिलहा. आता बऱ्याच वेळा असं होतं की तमकेतू विरेचनम हा अर्धाच श्लोक शिकवला जातो कॉलेजमध्ये सुद्धा आणि सगळीकडे. मीही कॉलेजला शिकवले 14 वर्ष, त्यामुळे मलाही माहिती आहे की कॉलेजमध्ये हा एवढाच श्लोक शिकवला जातो. आणि मग जेव्हा वमनाच्या संदर्भात आपण श्वासावरती बोलतो तेव्हा बरेच वेळा असं होतं की तमकेतू विरेचनम म्हटलं आणि तुम्ही इथे वमनाची अर्हता किंवा वमन का सांगताय असं बऱ्याच वेळा होतं. त्यामुळे कासिने शर्दनम दद्यात तो श्लोक पूर्ण वाचणं गरजेचं आहे. अर्धाच श्लोक घ्यायचा आणि तेवढंच आमचं चिकित्सा सूत्र आहे असं जे म्हटलं जातं हे अतिशय चुकीचं अभ्यास करण्याची ही पद्धत आहे. तर नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की अर्धे श्लोक किंवा जे सोपे वाटतात, लक्षात ठेवायला सोपे आहेत म्हणून ते मे बी शिकवले गेले किंवा पिढ्यानपिढ्या तसेच पुढे आले असंही कदाचित काहीतरी असू शकतं. पण या काही स्पेसिफिक अवस्था आहेत जिथे तुम्हाला विरेचन करायचं आहे. पण पहिलं जर का सूत्र काही आलं असेल श्वासामध्ये तर ते वमन आलेलं आहे आणि विथ स्पेसिफिक पूर्वकर्म असं वमन आलेलं आहे. आता याच्या संदर्भात एक पेशंटचं उदाहरण, हा छोटा मुलगा आहे की तो श्वासाचा रुग्ण होता आणि सद्य वमन दिलं होतं तिथे, कारण तो वेगावस्थेमध्ये पण होता आणि त्याला स्नेहनस्वेदन करून त्याच्यानंतर आम्ही वमन दिलं होतं. पेडिएट्रिशियन्स सगळे बाजूला उभे करून असं त्याचं वमन झालं होतं, कारण मी भारतीला असताना ते वमन झालेलं आहे.
आणि म्हणजे मला सांगायचं हे आहे की इतक्या छोट्या मुलाला वमन देण्याची गरज लागली, कारण त्याला अँटीबायोटिक, पफ, नेब्युलायझर्स हे सगळं देऊनसुद्धा त्याचे श्वासाचे जे काही वेग होते, त्याचं जे काही मधलं अंतर होतं हे सतत म्हणजे खूप कमी होतं, त्याला सतत ते श्वासाचे वेग येत राहायचे आणि म्हणून त्याच्यासाठी आम्हाला हे सद्य वमन करणं भाग पडलं होतं. आता तो इतका छोटा होता की म्हणजे अगदी पूर्ण विधिवत वमन करणं आणि हे एवढं शक्य नव्हतं, स्नेहपान करणं वगैरे. पण असंही आपल्याला त्याचं आहेच आहे की तो मुळातच स्निग्ध आहेत बालकं आणि म्हणून त्याच्यामध्ये आपण सद्यवमन करू शकतो. त्यामुळे इथे सद्यवमन जरी केलेलं असलं तरी श्वासाच्या पेशंटला विधिवत वमन करणं हीच ॲक्च्युली मुख्य चिकित्सा सांगितलेली आहे. आता विधिवत जसं मगाशी माझं हे करताना मॅडमनी सांगितलं की अनुवासन बस्ती देऊन आत्ताच एक पेशंट झाला की ज्याच्यामध्ये त्यांनी स्नेहपान पहिलं 25 ml जरी केलं तरी त्याला श्वासाचा वेग यायचा. म्हणजे त्यांनी स्नेहाकडे कुठलंही म्हणजे तो पोळीवर भातावर तो कधीही तो तूप खाऊ शकायचा नाही. आता त्या पेशंटला जेव्हा वमन द्यायची वेळ आली तेव्हा अनुवासन बस्ती दिला गेला होता आणि त्याला स्वेदनपेटीत जरी बसवलं तर ती जी एक वाफ येते स्वेदनाची, तर त्या वाफेने सुद्धा त्याला इमिजिएट खोकला तरी म्हणजे कासाची तरी हे व्हायची किंवा श्वासवेग उत्पन्न व्हायचा, श्वासकृच्छ्रता निर्माण व्हायची. तर अशा वेळेला मग आपण काय करायचं? मी का म्हणते की पूर्वकर्म महत्त्वाचं आहे, तर नाडी प्रस्तर संकरही ह्याच्याकडे आपलं लक्षच जात नाही. आपण वमन करायचं म्हटल्यावर पेशंटचं स्नेहन करतो, पेटीमध्ये स्वेदनाला बसवतो आणि वमनाला घेतो. म्हणून पूर्वकर्मामध्ये जर नाडी प्रस्तर संकरही संकरस्वेदाचा जर उल्लेख आहे तर आपण याच्यामध्ये पिंडस्वेद करू शकतो का नाही करू शकतो. तर या पेशंटला पिंडस्वेद करून त्याच्यानंतर त्याचं वमन झालं. म्हणजे मला एक उदाहरण म्हणून इथे श्वासाचं की पूर्वकर्माला सुद्धा खूप महत्त्व आहे आणि त्या व्याधींमध्ये जे काही निर्दिष्ट आहे त्याच्याकडे आपलं लक्ष असणं खूप आवश्यक आहे. त्याच्या पुढचा व्याधी म्हणजे आता इथे सद्योवमन मी सांगितलं होतं, म्हणून त्याच्या पुढचा व्याधी मी ज्वर घेतला आहे. ज्वराची संप्राप्ती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आमाशयोत्थ असे हे असा हा सगळा प्रकरण आहे किंवा असा हा व्याधी आहे आणि त्याची संप्राप्ती कशी घडते, सामता आहे किंवा अग्नीचं स्थान तो तिथून सोडून बाहेर जातो, त्वचेवरती आपल्याला संताप जाणवायला लागतो किंवा सार्वदेहिक संताप दिसायला लागतो. हे जरी खरं असलं तरी अर्हची जेव्हा आपण यादी बघितली त्याच्यात पहिलं नवज्वर आलेलं होतं. तर नवज्वरामध्ये स्पेशली जेव्हा दोष आमाशयात स्थित आहेत, जे उत्कृष्ट आहेत, जे चलायमान आहेत, जे उपस्थित आहेत आणि जे स्वतःची लक्षणं दाखवत आहेत, म्हणजे उल्हास आहे, प्रसेक आहे, असे पेशंट आपल्याला नक्की बघायला मिळतात. माझा एक पेशंट होता, ती नवज्वराची नाही म्हणणार मी, कारण तिने ऑलरेडी 10 दिवस हायर अँटीबायोटिक घेतली होती, कुणाला तिने दाखवलं होतं तिथे. पहिले 4-5 दिवसानंतर तिचा ज्वरवेग थोडा कमी झाला होता, पण 1-2-3 तरी ती कंटिन्यू होती, म्हणजे जी काय अँटीबायोटिक दिली होती ती कंटिन्यू होती तिला. 1-2-3 दिवसानंतर असं झालं की ज्वरवेग आहे असं नाही आहे, पण तिला तो जाणवतोय आणि त्याच्यातही ती जेव्हा माझ्या समोर येऊन बसली होती तेव्हा मला तर असं वाटत होतं की ती आता जर तिला एखादं भांडं दिलं तर त्याच्यात तिची लाळ गळेल इतकं ती असं बोलताना अशा ह्यानी बोलत होती. इतका प्रसेक असू शकतो, मला सांगायचा उद्देश हा आहे की एवढा प्रसेक असू शकतो. ती म्हणाली की मला असं वाटतं की आत्ताच्या आत्ता जर मला उलटी झाली तर बरं वाटेल, पण रात्रीचे 8 वाजले होते तेव्हा तिला मी म्हटलं की आपण उद्या सकाळी सद्योवमन करू. रात्री तिला फक्त खिचडी, मुगाच्या डाळीची खिचडी तूप घालून खायला सांगितली होती. तिचा रात्री 10 वाजता फोन आला की मला आत्ताच खूप मोठी उलटी झाली आहे, तर उद्या आपलं सद्योवमन होईल का नाही होणार. त्याच्यानंतर मी म्हटलं की ठीक आहे, हरकत नाही, उद्या ये आपण सद्योवमन करू. स्नेहनस्वेदन खूप नाही, अगदी हलक्या ह्यांनी स्नेहनस्वेदन तिला केलं होतं आणि स्नेहनस्वेदनानंतर तिला लगेच आम्ही सद्योवमनाला घेतलं. तिला जवळजवळ 7 उत्तम वेग आले आणि त्या उत्तम वेगामध्ये एक दुसऱ्या-तिसऱ्या वेगातच तिला पित्तदर्शन सुरू झालं होतं आणि इतकं पित्त तिला त्या वेगांमधनं पडलं. म्हणजे नवज्वर नाही म्हणणार मी, म्हटलं असं की ऑलरेडी 10 दिवस 11 दिवस होऊन गेले होते, पण तरीसुद्धा अशा पद्धतीचे पेशंट आपल्यासमोर येतात की ज्यांना वमनानंतर जो उपशय तिला मिळाला, म्हणजे जो तिला एक ज्वरप्रचिती सतत असं वाटायचं की आहे ज्वराची काहीतरी आपल्या अंगामध्ये म्हणजे घटना चालू आहे किंवा मला नॉट फिलिंग वेल, काहीतरी होतं आहे, हा जो एक व्याधी आहे, या व्याधीवरती एकदम खूप काय म्हणू तिला छान उपशय सद्योवमनानंतर आला होता. आता ह्याचा जो काही एक फोटो आहे, तर मगाचा जो श्वास सांगितला मी तो आणि ह्या
ज्या बाई होत्या त्यांना सतत जे पित्त कंटिन्यू एक दुसऱ्या तिसऱ्या वेगातच, पण तो वेगही उत्तम वेग या स्वरूपामध्ये तिला येत होता. म्हणजे एवढे संचित दोष होते, एवढे उत्कृष्ट दोष होते आणि कदाचित अँटीबायोटिकमुळे ते सप्रेस होत होते, पण ते सप्रेस झाले नाहीत. एवढ्या मोठ्या प्रमाणात बहुदोषावस्था तिथे असेल आणि ज्याच्यामुळे एवढा प्रसेक तिथे आपल्याला दिसत होता. त्यामुळे वमनासाठी दृष्टकर्मता जी आहे, प्रत्येक वमन, बऱ्याच वेळा मुलांना असं वाटतं हो 2 वमनं अटेंड केली आता परत काय अटेंड करायचं आहे, पण प्रत्येक वमन काहीतरी नवीन शिकवतं, प्रत्येक वमन काहीतरी नवीन रीडिंग आपल्याला देतं, प्रत्येक वमनामध्ये काहीतरी आपण नवीन नोट डाऊन करत असतो. त्यामुळे प्रत्येक वमन बघणं, इथे जेवढे विद्यार्थी आहेत त्यांना तर मी नक्की सांगेन की प्रत्येक वमन जिथे जिथे कुठे कॉलेजमध्ये होत असेल तेवढी वमनाच्या ज्या काही हे आहेत ते अटेंड नक्की करा. आता सद्योवमन म्हटले म्हणूनच तोच धागा पकडून मी पुढचा विसर्प सांगते. तर सद्योवमनाच्या जो काही व्याधी आहे त्याच्यामध्ये विसर्प हाही एक अग्रगणी असणारा व्याधी आहे की ज्याच्यामध्ये मुख्यतः 3ही दोष, रक्त, लसिका आणि त्वंगमांस असे 7 धातूंची दृष्टी, सप्तधातवहा असं जे आपण सांगतो, तर अशी दृष्टी आपल्याला तिथे दिसते. पण म्हणून आपण प्रत्येक विसर्पाला वमन करू शकतो का? तर प्रत्येक विसर्पाला वमन करायची काही गरज नसते. लंघन ही मेन चिकित्सा आहे आणि लंघनाच्या अंडर म्हणून वमनाची चिकित्सा आपण करू शकतो, पण ती सुद्धा काही स्पेसिफिक अवस्थेमध्ये आपण तिथे वमन करू शकतो. जर का ऊर्ध्व काय इथे असं मानेवरती आलेलं त्याला हे होतं किंवा उरस्थानावरती जेव्हा विसर्प आपल्याला दिसतो, तर अशा वेळेला आपण तिथे वमन नक्की करू शकतो. हे सद्योवमन असतं, इथे स्नेहन स्वेदन अपेक्षित नसतं. मुळातच हा विसर्प आहे जो पित्त प्राधान्य असणारा व्याधी आहे. पण स्थान महात्म्य आत्ता आपल्याला सरांनी खूप वेळ हेतू, स्थान या सगळ्याचं महत्त्व ऑलरेडी सांगितलं आहे. तर इथे सुद्धा स्थान महात्म्य, दुष्य कुठली कुठली आहेत ही जर का आपण बघितली तर ही सगळी कफप्रधान किंवा जलमहाभूत तत्वप्रधान अशी सगळी दुष्य आहेत. अशा ह्याच्यावरती आपल्याला तिथे सद्योवमन करायचं असतं. आता सद्योवमन करताना मी आधीची जी केस सांगितली की ज्याच्यामध्ये प्रसेक, रुल्लास हे खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि म्हणून तिथे सद्योवमन केलं गेलं. पण विसर्पाच्या प्रत्येक पेशंटला मी तरी काही एवढा प्रसेक आहे आणि एवढं रुल्लास आहे अशा पद्धतीने बघितलेलं नाही आहे. पण तरीही तिथे जर का आपण सद्योवमन केलं तर किमान लंघनामधलं सद्योवमन म्हणजे लंघनाचा एक प्रकार म्हणून आपण सद्योवमन केलेलं असतं. आणि शिवाय त्याच्यानंतर जो काही प्रसरणाचा वेग असतो किंवा उपशयाचा त्याच्यानंतरचा जो काही वेग असतो हा वमन करण्याने खूप त्वरित आपल्याला प्राप्त होतो, एवढं आपल्याला नक्की दिसतं. त्याच्यामुळे जर का विसर्पाचा पेशंट असेल आणि कारण बऱ्याच वेळा पुन्हा तेच की विसर्पाचा पेशंट आला की एक रक्तमोक्षण जलौका एवढंच आपल्या डोक्यामध्ये पहिली चिकित्सा येते. तर ती चिकित्सा तशी चुकीची आहे असं नाही आहे, पण जलौका लावायच्या आधीसुद्धा जसं लेप पहिल्यांदा येत नाहीत ना, चरकामध्ये सुद्धा लेप कुठल्या अवस्थेमध्ये येत आहेत हे काही लगेच तुम्हाला आलाय पेशंट लगेच लेप लावलाय असं नाही सांगितलेलं. तर त्याच्यामुळे आधी तिथे सद्योवमन करायचं आहे आणि सद्योवमनानंतर मग जलौकावचरण असेल किंवा लेप असेल ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या करायच्या. त्यामुळे लंघन हा उपक्रम विसर्पामध्ये अतिशय महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे लंघन उल्लेखनेश असते, कफस्थानगते, स्नेहन स्वेदन न क्रियते आणि उल्लेखन हा शब्द बऱ्याच वेळेला सद्योवमनासाठी येतो. त्यामुळे नेहमी उल्लेखन हा शब्द जिथे जिथे येतो चरकामध्ये तिथे तिथे सद्योवमन हे अपेक्षित आहे असं आपण गृहीत धरू शकतो. आपण त्याच्या द्रव्यांमध्ये नको जाऊया कारण त्याच्या पुढचा भाग तो असणार आहे. हे जे सप्त दुष्य किंवा सप्त धातू सांगितले त्याला साधर्म्य दाखवणारा पुढचा व्याधी म्हणून आपण कुष्ठ बघूया की तेच जे काही 7 आहेत त्याच 7 म्हणजे 3 दोष आणि 4 जे काही धातू सांगितले त्याच पॅटर्ननी जाणारा, फक्त हा चिरकारी असणारा असा जो काही व्याधी आहे आणि सार्वदेहिकसुद्धा याची व्याप्ती असू शकते असा जो व्याधी आहे तो म्हणजे कुष्ठ. आता याच्यामध्ये त्रिदोषांचा प्रकोप युगपत होतो हे आपल्याला माहितीच आहे, किंवा मांस, अंबू, त्वक, रक्त, म्हणून म्हटलं की जे विसर्पाचे जे काही दोषदुष्य संग्रह होता तोच दोषदुष्य संग्रह आपल्याला कुष्ठामध्ये सुद्धा बघायला मिळतोय आणि म्हणून विसर्पानंतर मी कुष्ठ घेतलंय. इथे सद्योवमन अपेक्षित नाही आहे मला, पण तरीसुद्धा दोषदुष्याचं ते साधर्म्य धरून मी पुढचा कुष्ठ हा व्याधी घेतला.
आता कालेन उपेक्षितम हा जेव्हा शब्द वापरला जातो तर कालेन उपेक्षितम याचा अर्थ मे बी रुग्णाकडनं दुर्लक्ष झालं आयदर, और जी काही त्यांनी चिकित्सा घेतली आहे ती अर्धवट तरी घेतली आहे किंवा ती अल्प तरी घेतली आहे. त्यामुळे कालेन उपेक्षितम म्हणताना हे सगळे अर्थ आपण अपेक्षित धरायचे आणि म्हणून त्याच्यानंतर जी काही दोषांची व्याप्ती, दोषांचा प्रकोप, जो काही शरीरामध्ये पूर्ण प्रसर किंवा त्याची जी काही व्यक्ती, ही जी काही संप्राप्तीची घटना घडत गेली याला कुठे ना कुठेतरी कालेन उपेक्षितम ही गोष्ट कारणीभूत असू शकते. आता ह्याच्या पुढे म्हटले त्यांनी संक्लेद्य. क्लेदन, अभिष्यंद हा तर कुष्ठाचा स्थायी भाव आहे किंवा धातूंचं शैथिल्य हा कुष्ठाचा स्थायी भाव आहे किंवा हेच संप्राप्ती घटक आहेत. तर त्याच्यामुळे असं आहे की सगळ्या कुष्ठांमध्ये आपल्याला हे कॉमन दिसतं. मग सगळ्या कुष्ठांमध्ये जर आपल्याला या सगळ्या घटना कॉमन दिसत असतील तर मी मगाशी म्हटलं असं की कुठलंही कुष्ठ आलं आणि आपण वमन दिलं असं होतं का, असं व्हावं का, तर असं होता कामा नये. त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की दोषांश विकल्प अनुबंध स्थान विभागेन वेदना वर्ण संस्थान प्रभाव नाम चिकित्सित विशेषः. त्यामुळे जरी या सगळे संप्राप्ती घटक सगळ्या कुष्ठांमध्ये कुठे ना कुठे तरी कॉमन असले तरतमभावानी, तरीसुद्धा प्रत्येकामध्ये दोषाची अंशांश विकल्पना, त्याचं स्थान, अनुबंध हे सगळं भिन्न भिन्न असल्यामुळे आपली ही पार्श्वभूमी आता तयार आहे. सरांनी ऑलरेडी याच्याबद्दल भाष्य केलं आहे. त्यामुळे हे सगळं भिन्न असल्यामुळे प्रत्येक कुष्ठाची चिकित्सा देताना आपण एकच एक विचार करून चालत नाही. याचाच अर्थ आपण चिकित्सा देताना फक्त वमन आणि वमन किंवा फक्त शोधन आणि शोधन असाच विचार करून चालत नाही. म्हणून त्याच्यासाठी या श्लोकाचं खूप महत्त्व आहे. आणि चिकित्सा स्थाना जेव्हा वमनम श्लेष्मोत्तरेषु कुष्ठेषु असं जेव्हा सांगतात याचाच अर्थ की त्याचं स्थान, संस्थान, अनुबंध, दोष, अंशांश कल्पना ह्या सगळ्या जेव्हा कफ आणि पित्ताकडे विशेषत्वानी जातात तेव्हा आपल्याला तिथे वमन करणं आवश्यक असतं. आता यातले जर का आपण कुष्ठ बघितली, जी काही चरकोक्ता आहेत, क्षुद्रकुष्ठ आणि महाकुष्ठ, तर त्यातली कफ प्राधान्याची किंवा कफपित्त प्राधान्याची किंवा वातकफज किंवा वातकफ प्राधान्याची अशी जी काही कुष्ठ आहेत जी आपल्याला बघायलाही मिळतात. ह्यातली बरीच सारी, अर्थात ही सगळी मी बघितली आहेत अशातला भाग नाही, पण बरीच सारी यातली आपल्याला बघायला मिळतात. म्हणून ती येलो मी जी केलेली आहेत ती, तर ह्यातली काही कुष्ठांवरती आपल्याला वमन जर करता आलं तर त्याच्यामधला उपशय हा आपल्याला खरंच त्या मनाने त्वरित दिसतो. म्हणजे उदाहरणार्थ विचरचिका आहे, विचरचिका जेव्हा स्त्रावी असते आणि त्याच्यात जेव्हा वमन केलं जातं तर स्त्राव तिथे त्याचा शोष झालेला किंवा स्त्राव कमी झालेले हे आपल्याला निश्चित दिसतात. मंडलकुष्ठ किंवा हे जी बाकीची सिद्म किंवा ही जी काही बाकीची कुष्ठ आहेत याच्यामध्ये बऱ्याच वेळेला असं होतं की त्याचा थिकनेस कमी झालेला दिसतो. म्हणजे लगेच उपशय म्हणजे ह्याचा अर्थ अगदी आधी पूर्ण होतं आणि आता अगदी पूर्ण वमनानंतर पूर्ण गेलं अशातला भाग नसतो. पण या सगळ्या चिकित्सेनंतर आपण मग शमनाकडे जातच असतो ना. पण आधी वमन करण्यामुळे जे काही तो केदार सेतूचा जो नियम आहे तो इथे लागू पडतो आणि म्हणून जो काही वैकारिक श्लेष्म्याचं आपण शोधन करतो त्याच्यामुळे या लक्षणांमध्ये आपल्याला उपशय नक्की दिसतो. काही थोडेसे आता इथे ॲक्च्युली ती जळू लावलेला मला नेमकाच तो फोटो नाही मिळाला आधीचा, पण तो एक आउट ऑफ द हे जाऊन मी सांगते की एल महादेवन सरांचं आयुर्वेदिक डर्मॅटॉलॉजी हे पुस्तक आहे, जरूर वाचा. कारण आपल्याकडे स्किनचे प्रॉब्लेम घेऊन, कुष्ठाचे प्रॉब्लेम घेऊन येणारे भरपूर रुग्ण असतात आणि त्याच्यामध्ये त्यांनी पुंडरीक, कमळ आणि कमळाच्या बाजूला त्याचं चित्र असं म्हणजे त्याचं त्यांनी हे करून दिलं आहे. काय म्हणू की किटिभ असेल, मंडला असेल तर त्या प्रत्येकाचं त्यांनी साधर्म्य असणारं कापालं असेल तर कापाल कसं दिसतं आणि त्याच्या पुढचं ते कुष्ठ कसं दिसतं आणि त्याला मॉडर्नमध्ये काय म्हणतात असं इतकं सुंदर त्याचं वर्णन. छोटं अगदी की खूप मोठं पुस्तक नाही, एवढंच पुस्तक आहे. आयुर्वेदिक डर्मॅटॉलॉजी असं नाव आहे आणि खरंच खूप सुंदर पुस्तक आहे. आणि त्याच्यात जर का आपण काही बघितलं तर कदाचित आपले थोडे कुष्ठाच्या संदर्भातले काही कन्सेप्ट क्लिअर व्हायला खूप मदत होते. तर असे काहीही कुष्ठचे थोडेसे फोटो मला असं वाटलं की दाखवावेत म्हणून मी दाखवते. आणि हे काही बिफोर ट्रीटमेंट, आफ्टर ट्रीटमेंट जे मी म्हटलं की थिकनेस कमी व्हायला मदत होते किंवा विपादिकेसारखे काही गोष्टी आहेत की ज्या खरंच त्याच्यामध्ये खूप त्या मनाने लवकर उपशय आपल्याला दिसतो किंवा सिद्धमामध्ये आपल्याला उपशय दिसतो. तर अशा पद्धतीने काही गोष्टी आपल्याला दिसतात. जे मी मगाशी म्हटलं की
स्थान महात्म्य आहे. आता विपादिका जर का आपण म्हटलो की सर्वांगावर विपादिका आहे, तर त्याला विपादिका आपण म्हणू शकत नाही ना, कारण हस्तपाद त्याचं जर स्थान सांगितलं असेल तर आपण सर्वांग कसं म्हणू शकू, असं नाही ना म्हणू शकत. तर अशा पद्धतीने म्हणून ते मगाचं जे मी सांगितलं की त्या त्या स्थानाला महत्त्व आहे आणि मग तिथे आपण त्या त्या दोषाची चिकित्सा म्हणून तिथे वमन केलेलं आहे. आणि हे वमन विधीपूर्वकच इथे करायला लागतं, सद्यो वमन इथे अपेक्षित नसतं. कारण चिरकारी व्याधी आहे, दोषांचं धातूंचं शैथिल्य आहे आणि व्याप्ती पण दोषांची खूप मोठी आहे. त्याच्यामुळे इथे सद्यो वमन करून फक्त उपयोग होत नाही, तर दोषांना शाखेतून कोष्ठात आणून मगच तिथे वमन करावं लागतं. त्यामुळे विधीपूर्वक वमन हेच इथे अपेक्षित आहे. आता धातू शैथिल्य जेव्हा मी म्हटलं, तर धातू शैथिल्याचा तसंच व्याधी पुढचा कुठला असेल तर तो प्रमेह, ज्याच्यामध्ये इस्पेशली धातू शैथिल्य आपल्याला प्राधान्याने दिसतं. किंवा कुष्ठामध्ये जो कफ प्राधान्य होतं तोच कफ प्राधान्य पुढच्या अवस्थेमध्ये कुठे दिसतं, तर ते प्रमेहामध्ये. या सूत्रानुसार पुढचा व्याधी आपण बघतोय तो म्हणजे प्रमेह. आता प्रमेहामध्ये कफ प्राधान्य आहे, जे की द्रव आणि अबद्ध अशा म्हणजे बहु आणि अबद्ध अशा गुणांनी वृद्धी असणारा हा कफ आहे इथे. आणि संप्राप्ती कशी कशी पुढे घडत चालली आहे हेही आपल्याला माहिती आहे की कफप्रधान त्रिदोष सन्निपात आहे खरं तर इथे. आणि कफप्रकोप हा प्राधान्याने कफप्रकोप आहे हे आपल्याला माहिती आहे. पण शरीरामध्ये सुद्धा त्याची कशी सांगितली तर क्षिप्र विसृप्ती सांगितली आहे. म्हणजे शरीरामध्ये सुद्धा त्याचं प्रसरण इतकं झपाट्याने होतं आहे. हे झपाट्याने काय होतं आहे, कारण शरीर शैथिल्य आहे. आता शैथिल्य म्हणताना जेव्हा आपण कुष्ठ म्हणतो, प्रमेह म्हणतो, शोथ म्हणतो, असे जेव्हा व्याधीचे किंवा पांडूमध्ये एक शैथिल्य हा शब्द आलेला आहे संप्राप्तीमध्ये, तर कणकेमध्ये पाणी जास्त झालं तरी शैथिल्य येऊ शकतं. कणकेमध्ये पाणी कमी झालं तरी जर तुकडे तुकडे पडतात त्यालाही आपण शैथिल्य म्हणू शकतो. अशा पद्धतीने थोडंसं आपण जर का एखादी संप्राप्ती व्हिज्युअलाइज करायचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये त्या वमनाचं एक्झॅक्टली कार्मुकत्व कसं घडत असेल असं समजायला आपल्याला थोडीशी मदत होईल. त्यामुळे इथे प्रमेहामध्ये शैथिल्य जे आहे मेदाचं, हे कणकेमध्ये जास्त पाणी पडल्यानंतर जे शैथिल्य निर्माण होईल त्या पद्धतीने कुठेतरी असू शकतं का, असा आपण विचार नक्की करू शकतो. आणि जर तसं शैथिल्य असेल कफाला सुद्धा मेदाला सुद्धा, तर मग तिथे वमनाचं कार्मुकत्व आपल्याला आपण समजून घेऊ शकतो. आता प्रमेह म्हटल्यानंतर डायबिटीस मिलिटसबद्दल तुम्ही बोलताय, कशाबद्दल बोलताय, असे अनेक त्याच्यामध्ये पुन्हा प्रश्न निर्माण होतात. पण जसं म्हणजे मी म्हटलं की अनुक्त व्याधी म्हणून सुद्धा आपल्यासमोर अनेक व्याधी येत असतात जे ऑलरेडी डायग्नोस्ड असतात, जे ऑलरेडी एवढं मोठं फाईल्सचे बंडल्स घेऊन आपल्यासमोर आलेले असतात. तर डायबिटीस मिलिटस टाईप 2 हा जो काही हल्लीचे रुग्ण जे काही आपल्यासमोर येऊन बसतात, तर ते कुठेतरी प्रमेहाच्या पूर्वरूपामध्ये असू शकतात असं माझं अंडरस्टँडिंग आहे. असं नॉट नेसेसरी की हे अगदी 100% खरं असेल, पण कुठे ना कुठेतरी ती सगळी लक्षणं आपल्या प्रमेहाच्या पूर्वरूपामध्ये कुठेतरी बसतात. आणि म्हणून इथे प्रमेहाचं सांगण्याचं कारण आहे, कारण अशा अवस्थेमध्ये आपण वमन नक्की देऊ शकतो आणि त्याच्यानंतर मग पुढे शमनाची चिकित्सा देऊ शकतो. अगदी 100% सगळे पेशंट पूर्ण डायबिटीस मुक्त झाले असा काही माझा दावा नाही आहे, पण किमान कदाचित त्यांचा जो डोस असतो हा आपण टेपर डाऊन करू शकतो किंवा क्वालिटी ऑफ लाईफ जी काही आहे ती आपण नक्की त्याच्यामध्ये सुधारू शकतो. एवढं आपण या वमनानंतर नक्कीच करू शकतो. आणि BSLच किंवा HbA1c म्हटलं तर त्याच्यामधले फरकही खूप चांगले फरक आपल्याला वमनानंतर दिसू शकतात. तर त्याच्यामुळे माझं अंडरस्टँडिंग जे काही होतं की क्लेदप्रधान अशी अवस्था असते. आता प्रमेहाचे किंवा डायबेटीसचे कृश रुग्ण आणि स्थूल रुग्ण असे दोन्ही प्रकारचे रुग्ण आपल्यासमोर येतात. त्यामुळे स्थूल बलवान हा जो काही पुढचा क्रायटेरिया जो काही सांगितला गेला, तर तो क्रायटेरिया आपण नक्की लक्षात ठेवायचा. दशप्रमेह जे साध्य सांगितलेत की ज्याच्यामुळे मध्ये समान गुण आणि समान चिकित्सा मेदाची आणि कफाची, कारण हे दोन्ही कसे आहेत की अबद्ध आणि बहु अशा पद्धतीने वाढलेले असे जे काही हे दोन्ही गोष्टी आहेत, तर त्यांची चिकित्सा सामान्य काय असू शकतं, तर ते अर्थात वमनच असू शकतं. तर त्याच्यामुळे स्थूल आणि बलवान असा जर का रुग्ण असेल तर त्याच्यामध्ये आपण वमन नक्की करू शकतो. त्यामुळे मी जे म्हटलं की ह्या दोन पद्धतीचे रुग्ण आपल्यासमोर येतात. एखाद वेळी असं होतं की कार्श्य म्हणजे अगदी खूप कार्श्य असं नाही, मे बी त्या रुग्णाची ठेवणच तशी असते, पण रुग्ण बलवान असतो किंवा त्याचं सत्व पण चांगलं असतं. अशी जर का अवस्था तुम्हाला वाटत असेल छाती ठोकपणे
तर आपण तिथे तोही रुग्ण वमनासाठी नक्की घेऊ शकतो. पण युजली स्थौल्य आणि अर्थात स्थूल रुग्ण प्रत्येक वेळी बलवान असेल असं नाही, स्थूल रुग्ण सत्व नेहमी त्याचं चांगलं असेल असंही नाही. हे अनेक कॉम्बिनेशन परमिटेशन शेवटी वैद्याला बघावी लागतात, त्याचं परीक्षण करावं लागतं आणि मगच ठरवावं लागतं की आपल्याला त्या रुग्णामध्ये वमन द्यायचं आहे का नाही. पण जर तो कफज प्रमेह असेल, म्हणजे कफप्राधान्याची लक्षणं तिथे जास्त दिसत असतील, तो जर स्थूल असेल, बलवान असेल, तर अशा वेळेला आपण तिथे वमनाचा निश्चित उपयोग करू शकतो. आता मगाशी आपण पूर्वकर्म प्राधान्य बघितलं, प्रधान कर्मामध्ये सद्य वमन आणि विधिपूर्वक वमन असे प्रकारसुद्धा बघितले. आता इथे पश्चात कर्मावरती सुद्धा भर दिलेला आहे की पश्चात कर्म संतर्पणमेव कार्यम असं म्हटलं आहे. आता संतर्पण म्हणताना इथे बऱ्याच वेळेला असं होतं, जो मगाचा मी जो पेशंट सांगितला तुम्हाला श्वासाचा, तर त्या श्वासाच्या पेशंटच्या पत्नीचंही वमन झालेलं होतं. हा रेफर्ड पेशंट होता माझ्याकडे, त्याच्या पत्नीचंही वमन झालेलं होतं, प्रमेहाचं नव्हतं. पण एक उदाहरण इथे या संतर्पणाच्या संदर्भात आठवलं म्हणून सांगते. तर वमन होत असताना, वमन झाल्यानंतर एक हल्ली किट्स मिळतात पेया आणि या सगळ्याचे, आणि ते चांगले पण आहेत, म्हणजे सोयीचे आहेत रुग्णाला. तर त्या रुग्णींनी ऑलरेडी ते सगळं किट आणून ठेवलं होतं की ह्याच्यानंतर त्यांना पेज द्यायचे, कारण तिचं वमन झालं होतं. त्याच्यामुळे तिला हे माहिती होतं की ह्याच्यानंतर पेज द्यायला लागणार, अमुक करायला लागणार, तमुक करायला. पण त्याला श्वासाचा जर एवढा वेग त्याला येतोय किंवा कफप्राधान्य जर त्याच्यामध्ये एवढं आहे, तर मी त्याला नंतर संतर्पण सांगितलं होतं. मग तेव्हा ती म्हणाली की असं कसं काय, की हे जर किट्स अवेलेबल आहेत तर तुम्ही आता संतर्पण काय सांगताय, मी ऑलरेडी ते घेऊन आले, हे नाही का मी देऊ शकत. इथे मग आपल्याला हे सांगावं लागतं की, म्हणून म्हटलं की सम्यक वमन याचा अर्थ नुसतं वमनाचे 8 वेग आले आणि पित्तांत झालं असं नसतं. त्याचा जर का पश्चात कर्मापर्यंत जर तुम्ही नीट लक्ष दिलं नाही तर ते वमनाचा सम्यक योग आपण त्याला म्हणू शकत नाही. आता एक चुकून मी कुष्ठातलं एक उदाहरण मगाशी विसरले होते म्हणून आत्ता सांगते, कुष्ठ होऊन गेला आहे. पण जे मगाशी मी सांगितलं की स्थानाला सुद्धा तितकंच महत्त्व आहे. भारतीमध्ये मी असताना एक पेशंटचं वमन झालं होतं कुणाच्या तरी विरेचन झालं होतं कुणाच्या तरी अंडर, आणि असं झालं होतं की तो सोरियासिस म्हणून तो डायग्नोस्ड पेशंट होता. आणि तो जेव्हा माझ्याकडे आला होता तर तेव्हा त्याच्या जवळजवळ सर्वांग नाही म्हणणार, पण ऊर्ध्वस्थानी पूर्ण तो पसरला होता, किंवा थोडं हळूहळू मांड्यांवरती वगैरे हळूहळू सोरियासिस पसरायला लागला होता. तर मग मी त्याला म्हटलं की तू आधी काही चिकित्सा घेतलीस का, तेव्हा त्यांनी सांगितलं की हो मी विरेचन घेतलं होतं. मग विरेचन घेतल्यानंतर हे वाढलं असं कसं काय झालं. तर असं झालं की त्याला मग मी हळूहळू हिस्ट्री विचारायला लागले की कसं, कुठून सुरुवात झाली, काय झालं. तर त्यांनी तेव्हा सांगितलं होतं की केसांपासून सुरुवात झाली, म्हणजे आधी मला वाटलं की कोंडा झाला आहे, तिथून सुरुवात झाली, आणि कोंडा असताना चेहऱ्यावर 1-2 स्पॉट यायला लागले होते, आणि त्याच्यानंतर मी विरेचन घेतलं होतं. जे मी मगाशी म्हटलं की वमनाला कधी कधी ती क्लिष्टता असल्यामुळे वमन टाळण्याकडे लोकांचा कल असतो, आणि म्हणून त्यांनी तिथे मे बी कदाचित विरेचन दिलं असेल, आणि विरेचनानंतर मे बी त्या व्याधीचा प्रसार झाला. म्हणजे असं होऊ शकतं. त्यामुळे वमनाचं जे काही महत्त्व आहे की त्या त्या अवस्थेमध्ये ती संप्राप्ती जर का घडते, आपल्याला दिसते, तिथे जर स्थान दिसते, दोष दिसतोय, अशी जर का सगळी दोषदुष्यांची आपल्याला एक साखळी दिसते, तर तिथे आपल्याला वमन करणं अतिशय आवश्यक असतं. त्यामुळे अशा पद्धतीचे पेशंट आपल्याला रुग्णालयामध्ये आपल्याकडे बघायला मिळतात. तर ॲक्च्युली प्रमेहाचा विषय चालला होता, मी श्वासातलंही उदाहरण दिलं आणि कुष्ठातलंही दिलं, पण ते श्वासाचं उदाहरण मी या पश्चात कर्माच्या संदर्भात दिलं आणि कुष्ठाचं विसरले होते म्हणून आत्ता दिलं. त्याच्या पुढचा जो व्याधी आहे तो म्हणजे शोथ. आता मी हे सगळे एका पुढे घेण्याचं कारण असं आहे की जर तुम्ही बघितलं तर प्रमेह, शोथ, पांडू ह्याच्यातलं ना काहीतरी साधर्म्याने येणारी दोषदुष्य संग्रह असतो. आणि तुम्ही जर औषधं बघितली, म्हणजे कौटजादी शिलाजतूसारखी जर का काही औषधं बघितली, त्याची फलश्रुती जर का बघितली, तर ती बऱ्यापैकी शोथ, कुष्ठ, पांडू म्हणजे कुठे ना कुठेतरी ह्याचे सामान्य काहीतरी आहे. ते सामान्य आपल्याला जर शोधता आलं तर आपण त्याच्यावरती चिकित्सा करू शकतो. त्यामुळे सर जे म्हणाले की हे व्याधी आहेत, लक्षणं आहेत, ऑफकोर्स, पण ती कुठल्या अवस्थेमध्ये तो रुग्ण आपल्यासमोर आला आहे हे बघून आपल्याला ठरवावं लागतं की तिथे आपल्याला वमन द्यायचं का विरेचन. आता शोथ म्हणताना ना मला काही त्याच्यात एक स्पेसिफिक त्याच्या वमनाच्या संदर्भात सांगायचं आहे, म्हणून मी आत्ता इथे शोथव्याधी घेतला आहे. तर बाकी आपल्याला ही संप्राप्ती की तो कफ, रक्त आणि पित्त
असं त्याचा अवरोध आहे, किंवा वाग्भटांनी जसं म्हटलं हृदयामध्ये की त्वग आणि मांसाच्या आश्रित असणारा असा हा व्याधी आहे की वाताला त्याच्यामुळे अवरोध निर्माण होतोय आणि म्हणून तिथे उत्सेध निर्माण होतोय. आता मॉडर्न मेडिसिनमध्ये जसं म्हणतात की पाय फक्त वरती ठेवला की शोथ उतरतो, ही एक तात्कालिक चिकित्सा झाली नाही, ॲक्च्युली संप्राप्तिभंग नाही झाला. तर अशा पद्धतीने, कारण त्वंग मांसाच्या मध्ये असणारे जे दोष आहेत जे पांडूमध्ये पण आपल्याला बघायला मिळतात, आणि म्हणून पांडू आणि शोध हे दोन्ही अध्याय अष्टांग हृदयामध्ये एकत्र येतात निदानामध्ये सुद्धा. कारण पांडूच्या नंतरच म्हणजे हे दोन्ही अध्याय अगदी लागोपाठ किंवा सलग येतात, एकाच अध्यायात येतात. याचं कारणच एक आहे की ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी दोन्ही सामान्य आहेत ज्या आपल्याला बघायला लागतात. तर आता हेतू जे काही आहेत शोथाचे, इथे परत आता विशेष करून वमनादी झाल्यानंतर द्रुतगतीने किंवा विगुण भोजन, सरांनी जे मगाशी सांगितलं की हेतूंना सुद्धा तितकंच महत्त्व आहे. तर इस्पेशली शोथामधले हेतू मला हे दाखवायचं होतं, म्हणून मी खरं तर तो शोथव्याधी घेतला होता की एकीकडे कुठेतरी अपतर्पणाचा हेतू घडत असतो आणि त्याच वेळेला कुठेतरी संतर्पणाचा हेतू घडत असतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर बरेच लोक जे डाएटिंग करतात, तर आम्ही दिवसा अगदी लाईट डाएट घेतो, फक्त ज्यूस आणि काय सलाड एवढंच घेतो, आणि रात्रीचं जे मील आहे ते मात्र आमचं हेवी असतं. म्हणजे कुठेतरी अपतर्पणाचा एक हेतू घडत असतो आणि त्याच वेळेला कुठेतरी, आणि ते रात्रीचं जेवणही खूप असतं. म्हणजे असे जे काही हेतूंचं विगुण भोजन हा जो काही एक स्पेशली हेतू शोथामध्ये सांगितलेला आहे किंवा शोथामध्ये जो दिसतो, किंवा पंचकर्म होतं आणि त्याच्यानंतर जे काही आहारविहार म्हणजे जो मी संतर्पण किंवा जे पश्चात्कर्माचं महत्त्व सांगते ते जर काही इथे पाळलं गेलं नाही तर अशा पद्धतीचा हा शोथ हा व्याधी निर्माण होऊ शकतो. म्हणून वमनाच्या संदर्भात शोथाला सुद्धा तितकंच महत्त्व आहे, त्याच्या संप्राप्तीला तितकंच महत्त्व आहे, किंबहुना त्याच्या हेतूला तेवढं महत्त्व आहे. आता प्रत्येक व्याधीमध्ये, प्रत्येक व्याधीत आपलं कुठेतरी लक्ष वेधून घेतलं आहे खरं सांगायचं तर. म्हणजे आपण फक्त मी म्हटलं असं की एक सलग वाचत जातो आणि तो जिथे आपल्याला लक्ष वेधून घ्यायला पाहिजे असं ते थोडंसं मिस होतं. जसं मगाशी आपण बघितलं की कुष्ठ सगळ्यांची जर संप्राप्ती क्लेद प्रधान आणि अभिच्छंद प्रधान असेल तर मग तिथे वेगवेगळेपणा काय येतो चिकित्सेमध्ये, तर त्याचं त्यांनी उत्तर दिलं. तसंच इथे आहे की कशावरती तुमचं लक्ष फोकस असलं पाहिजे, तर निदान दोष ऋतुविपर्यय क्रमैही उपचारेत्तम बल दोष कालवित. म्हणजे आपल्याला या सगळ्या गोष्टींकडे लक्ष वेधून घेतलं पाहिजे, तरच आपल्याला तिथे वमन करायचं आहे का नाही या गोष्टी लक्षात येतात. त्यामुळे प्रश्नपरीक्षा जी बऱ्याच वेळा की आपण विसरतो की रुग्णाला विचारायला की तुझं रुटीन काय आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतचं, किंवा व्याधी जेव्हा निर्माण होतो जे मी त्या पेशंटला विचारलं की तुझी सुरुवात कुठून झाली, अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे गोष्टी बघायला लागतात की बाबा तुला जेवणानंतर शोथाची वृद्धी होते का, किंवा असं काही तुला स्पेसिफिकेशन जाणवलं आहे का. हे सगळे जे काही प्रश्नपरीक्षा आहेत या प्रश्नपरीक्षांना सुद्धा तिथे तेवढंच महत्त्व आहे, तरच आपण ठरवू शकतो की तिथे वमन करायचं आहे का नाही करायचं आहे. बाकी आपण रुग्णाचं बल व्याधीचं बल या गोष्टी बघतच असतो, पण जर स्पेसिफिक त्यांनी इथे सांगितलं आहे तर या गोष्टी बघणं सुद्धा आपल्याला तितकंच आवश्यक आहे. आता आमज जो काही शोध, ऑफकोर्स पहिली जी काही सामता आहे तीच जाण्यासाठी लंघन पाचन हा जो काही क्रम आहे हा करायला सांगितलं आहे, आणि फक्त मग शोधन उल्बण दोषमादिता हा असं सांगितलं आहे. म्हणजे ज्या दोषाचं उल्बणता तुम्हाला दिसत असेल त्याप्रमाणे तुम्हाला शोधनोपचार ठरवायचा आहे. म्हणजे एका ओळीमध्ये यांनी एवढं सांगितलं आणि सोडून दिलं. म्हणजे जर का तुम्हाला कफपित्ताचं आधिक्य वाटत असेल तर अर्थात निश्चित तिथे तुम्हाला वमन करावं लागणार आहे. आता पांडू सांगताना त्यांनी तीक्ष्णही ऊर्ध्वानुलोमिकही असं सांगितलं. आता जर त्वग आणि मांसाच्या मध्ये जर का पित्त आणि कफाचा अवरोध असेल, त्याच्यामुळे त्या वाताच्या गतीला अवरोध आलेला असेल इथे शोथामध्ये, तर तिथून दोषांना कोष्ठात आणण्यासाठी तीक्ष्णता तितकी आवश्यक आहे का नाही आहे, तर नक्कीच आहे. कारण आपण आधीच तीक्ष्ण उष्ण या गुणांची सगळी कर्म बघितली की तिथे जर छेदन करायचं असेल, श्रावण करायचं असेल, दोषांना आणायचं असेल परत कोष्ठामध्ये, तर तेवढी तीक्ष्ण द्रव्य वमनासाठी वापरणं अत्यावश्यक राहतं. आणि म्हणून पांडूमध्ये बऱ्याच वेळा असं होतं आपल्याला असं वाटतं की HB कमी झालं आहे, ॲनिमिक आहे, हे बरेच वेळा जे कंपॅरिझन केलं जातं की ॲनिमिया म्हणजे पांडू, तर असं करायची काही गरजच नाही आहे. कारण ॲनिमिया म्हणजे पांडू रक्तक्षयाचा व्याधी असं कुठे म्हटलेलंच नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला जेव्हा तीक्ष्ण ऊर्ध्व अनुलोमिकही असं जेव्हा चिकित्सा सूत्र येतं तेव्हा मनात प्रश्न येतो की मग इतका क्षय आहे रक्ताचा,
ॲनिमिक दिसतं पेशंट आणि मग तीक्ष्ण तिथे वमन द्यायचं कसं. तर हे तुम्हाला समजावं की हा फरक आहे पांडू आणि ॲनिमियामध्ये, आणि म्हणून या अशा पद्धतीच्या ज्या चिकित्सा आहेत त्याचं वैशिष्ट्यपूर्ण शब्द तिथे येतो आणि त्या शब्दाचा अर्थ समजून घेऊन, संप्राप्ती समजून घेऊन तशा पद्धतीची द्रव्य तिथे वापरणं किंवा शोधनाचा उपचार तिथे वापरणं हे आवश्यक ठरतं. आता विरेचनही अधो आणि ऊर्ध्वभागी जर का, कारण शोथाचे हे त्यांनी सांगितलेले आहेत की जर का उरस्थानामध्ये जर दोषाचा प्रकोप असेल आणि ऊर्ध्वस्थानी जर का आपल्याला शोथ दिसत असेल तर तिथे आपल्याला वमन करायचं. जसं मी आत्ता म्हटलं की शोथ हा स्पेशल व्याधी मी मुद्दामून घेतला कारण ज्याच्यामध्ये हेतूंचं वैशिष्ट्य होतं, ज्याच्यामध्ये हा तर एक कॉमन आहे की ऊर्ध्वभागी असेल तर आपल्याला वमन द्यायचं आहे. पण जेव्हा आपण गंगाधराचं एक स्पेशल मत बघतो की ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की अधोभागाचा जर शोथ असेल तर तिथे वमन द्या आणि ऊर्ध्वभागाचा शोथ असेल तर तिथे विरेचन द्या. म्हणजे मी अजूनपर्यंत असं दिलेलं नाही हे सांगते, पण तरीसुद्धा हे असं दिलेलं असेल, आपल्याकडे ज्येष्ठ वैद्य आहेत तेही याच्या संदर्भात आपल्याला वक्तव्य करू शकतील. पण असं आहे की गंगाधराचं जर हे स्पेशल मत असेल तर याचा कुठेतरी विचार आपण करायला पाहिजे का. म्हणजे फक्त ऊर्ध्वभागात आहे म्हणून वमन केलं असा फक्त विचार करायचा आहे का अधोभागात आहे आणि तिथे काहीतरी गतीला, म्हणजे ते दोष जे अडकून बसलेत एखाद्या त्वक आणि मांसाच्या मध्ये त्यांना तिथून खेचून काढण्यासाठी म्हणून काही गतिभेदासाठी म्हणून काही वमन दिलं आहे का, अशा पद्धतीने विचार आपण करू शकतो का हे कळण्यासाठी असे हे 2-3 पॉईंट या शोधामध्ये महत्त्वाचे होते आणि म्हणून मी हा शोध तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न केला. तर त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि मग ठरवायला आपल्याला हवं की आपण वमन कशा पद्धतीने शोथामध्ये द्यायचं आहे. ठीक आहे, म्हणून शोथ व्याधी तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न केला. त्याच्या पुढचा जो व्याधी येतोय तो म्हणजे, कारण अग्नी बलाशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही म्हणून पित्तज किंवा कफज ग्रहणी जी काही आहे, तर पहिलं जे आहे पित्तज ग्रहणी. परत ग्रहणीचं असंच की मुहूर्बद्ध मुहूर्द्रव. प्रत्येक व्याधी बघा त्याच्यात एक काहीतरी असं छोटासा एखादा वाक्य शब्द असतो की तेच घेऊन आपण बसलेलो असतो आयुष्यभर. आपण त्याच्या व्यतिरिक्त जाऊन विचारच करत नाही की प्रत्येक वेळी एवढीच घटना घडते का की मुहूर्बद्ध आणि मुहूर्द्रव, म्हणजे दोष आमाशयामध्ये असतात की नाही, त्यांना ऊर्ध्वगती असते का नाही, का फक्त मुहूर्बद्ध मुहूर्द्रव एवढीच त्यांना गती प्राप्त होते. तर इथे सुद्धा जर का आपण बघितलं पित्तज ग्रहणीच्या संदर्भात तर पूती, अम्ल उद्गार, रुत्कंठदाह, अरुची, तृडार्दिता अशी लक्षणं जर दिसत असतील तर आपल्याला विचार इथे वमनाचा आपण करू शकतो का. कदाचित करू शकू, कदाचित करू शकणार नाही, ते प्रत्येक पेशंटवर डिपेंडंट आहे, ही वेगळी गोष्ट. पण ही लक्षणंसुद्धा इथे निर्माण होतात, हेच संप्राप्तीचं वैशिष्ट्य आहे. किंवा जर का आपण कफप्रधान अशी जर ग्रहणी बघितली तर तिथे सुद्धा हास्योपदेह, माधुर्य किंवा उल्हास, छर्दी, अरोचक अशी लक्षणं तिथे सुद्धा निर्माण होतात. पित्तज आणि कफज ग्रहणीच्या संदर्भात आपण बोलतोय तर त्याच्याच अनुषंगाने अम्लपित्ताच्या संदर्भात सुद्धा आपण बघूया की अम्लपित्ताचा जो काही एक दोषदुष्य संग्रह आहे किंवा ह्याचे जे काही हेतू आहेत त्याच्यामध्ये पित्ताचा ऑलरेडी स्वहेतूमुळे क्षय झालेला आहे आणि त्याच्यात त्यांनी उदाहरण माधव निदानामध्ये वर्षा ऋतू दिलेलं आहे की वर्षा ऋतूमध्ये पित्ताचा क्षय ऑलरेडी झालेला आहे. त्याच्यामध्ये जर का विरुद्ध अम्लविदाही असा जर का काही आहार केला गेला, जसं क्षीरमत्स्यादी, तक्रसुरादी ही त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत तिथे. आणि पुढे म्हणून मग कफसमूर्छित पित्त अशा पद्धतीने किंवा कफसमूर्छित विदग्ध पित्त अशा स्वरूपामध्ये अम्लपित्ताची निर्मिती होते. आणि म्हणून मग हे खालचे जे काही अविपाक, क्लम, उत्क्लेश, तिक्त अम्लोद्गार अशी जी काही सगळी लक्षणं आहेत ती आपल्याला दिसायला लागतात. आता मग अम्लपित्ताचा जेव्हा पेशंट आपल्यासमोर येतो तेव्हा पुन्हा आशुकारी आणि चिरकारी हा थोडासा फरक आपल्याला लक्षात घ्यायला लागतो. आणि तिथे मग अम्लपित्त असं निदान करायचं आहे का कदाचित पित्तज ग्रहणी असं निदान करायचं आहे, अशा अनेक स्वरूपाचा तो पेशंट समोर असताना, रुग्ण समोर असताना त्याचा हेतू बघता, त्याचा कालावधी बघता किंवा त्याचे शारीरिक बल बघता. कारण आपल्याला माहिती की ग्रहणीमध्ये, कफज ग्रहणीमध्ये तो दिसत नाही की त्याचं बल कमी आहे, कारण त्याचं शरीर आपल्याला असं वाटतं की तो आहे गुटगुटीत, पण तसं नसतं. अशा पद्धतीने पेशंट जेव्हा आपल्यासमोर असतो त्याला बघून आपल्याला ठरवायला लागतं की अम्लपित्ताची संप्राप्ती घडते का ग्रहणीकडे पेशंट ऑलरेडी गेलेला आहे. फक्त याच्यामध्ये सुद्धा हे मी म्हटलं असं की तो मुहूर्बद्ध मुहूर्द्रव एवढ्यावरच राहू नका,
की बाकीची सुद्धा लक्षणांचा आपल्याला विचार करायला लागतो. आणि म्हणून ग्रहणी पूर्वरूप आणि अम्लपित्ताची लक्षणांमध्ये काही साधर्म्य दिसतंय का, रुग्ण ग्रहणीकडे चाललाय का ऑलरेडी तो पित्तच्या ग्रहणीमध्ये आहे, हा विचार आपल्याला करायला लागतो. कारण बऱ्याच वेळा असं होतं की पॅन्डी किंवा ऑन्डेम घेणारे रुग्ण जे आहेत वर्षानुवर्ष पॅन्डी घेत आलेले असतात, अक्षरशः वर्षानुवर्ष. म्हणजे अगदी काय मला काल जरा वाटलं म्हणून घेतलं असं नसतं, वर्षानुवर्ष ही अँटॅसिड्स घेणारे पेशंट आपल्याला सापडतात. आणि मग अशा वेळेला असं वाटतं की रुग्ण आता अम्लपित्ताकडून हळूहळू ग्रहणीकडे चालला आहे, ऑलरेडी कदाचित तो ग्रहणीमध्ये आहे किंवा ग्रहणीच्या पूर्वरूपावस्थेमध्ये कुठेतरी तो आपल्याला दिसतो. त्यामुळे हा विचार आपल्याला या दोन्ही व्याधींच्या संदर्भात अतिशय डोळ्यात तेल घालून करावा लागतो. कारण अग्नीशी संबंधित असणारा ग्रहणी दोष हा व्याधी आहे. त्यामुळे ह्या दोन व्याधींचं हे कंपॅरिझन आहे. तर अम्लपित्त जर असेल किंवा पित्तज ग्रहणी असेल किंवा कफज ग्रहणी असेल तर साधारणपणे आपण त्यातले घटक असे म्हणू शकतो की उत्पत्तीस्थान अधो आमाशय किंवा ग्रहणी असू शकतं, आणि व्यक्तिस्थान मुखकरण उल्हास आणि या संदर्भात मी मुख म्हणते. नंतर दोष पित्त आणि कफ आहेत, आणि दुष्य अन्नवह स्रोतस मुख्यतः आहे, आणि दोषावस्था ही सामता असते बऱ्याच रुग्णांमध्ये किंवा असतेच, रादर सामताच असते. पण अशा वेळेला जर का आपल्याला चिकित्सा करायची असेल तर दोन पर्याय आपल्यासमोर उभे राहतात. ते म्हणजे सद्योवमन म्हणजे उद्धरेत किंवा वमन, असे दोन्ही पर्याय आपल्यासमोर उभे राहतात. वमन इन द सेन्स विधिवत वमन. आता पहिला जो उद्धरेत आहे सद्योवमन, हा कदाचित असं असतं की अम्लपित्ताचा पेशंट आपल्यासमोर असतो, आणि मगाचं जे मी उदाहरण दिलं की ज्वराचं, की ती बाई बोलताना सुद्धा असं वाटत होतं की तिच्या तोंडामध्ये आता अगदी लाळ टपकेल इतकं तिला उत्क्लेश जर तिथे होत होता. अशा पद्धतीचे सुद्धा अम्लपित्ताचे पेशंट येतात की रोज मला दात आंबतात, मला रोज वर येतं, उल्हास होतो, मला रोज हा त्रास होतो. म्हणजे जेव्हा आपण हिस्ट्री घेत असतो पेशंटचं, वेदनाविशेष विचारतो, वेदनाविशेषाचा इतिहास विचारतो, तर तेव्हा या गोष्टी आपल्याला रुग्णाला विचाराव्या लागतात की बाबा तुला हे आठवड्यातनं किती वेळा होतं. हां, तर तो म्हणेल मला कधीतरी जागरण झालं की होते उलटी. असा जर का रुग्ण असेल तर त्याला काही सद्योवमन करायची गरज नाही. पण एखादा पेशंट असं सांगतो की मी काहीही खाल्लं किंवा मला ऑलमोस्ट रोजच म्हटलं तरी चालेल की सकाळी मला खूप घशाशी येतं, असं वाटतं की आता उलटी काढली तर बरं वाटेल, अशा पद्धतीचे पेशंटसुद्धा आपल्याकडे येतात. असं जर का असेल तर अशा वेळेला आपल्याला तिथे सद्योवमन करावंच लागतं, सद्योवमन करण्याला पर्याय नसतो. आणि दुसरा जो काही प्रकार आहे की ज्याच्यामध्ये आपण विधिवत करतो, मग ग्रहणीमध्ये जर का तो रुग्ण असेल तर अशा वेळेला तिथे सामदोष बघून लंघन पाचन हे सगळं करून, म्हणजे विशुद्ध किंवा सामतेचं निरामतेत रूपांतर करून दोषांचं, मगच आपल्याला तिथे विधिवत वमन करावं लागतं. म्हणजे जो मी पहिला पॉईंट सांगितला की काही व्याधींमध्ये पूर्वकर्माला एम्फसिस आहे, काही व्याधींमध्ये प्रधान कर्माला, जसं इथे आता दोन्ही प्रकारच्या गोष्टी आपण करू शकतो. आणि मगाशी जे संतर्पणाचं उदाहरण दिलं की तिथे पेयादिक्रम करायचा आहे का संतर्पण करायचं आहे, याच्यावर सुद्धा आपल्या वमनाचं मुळे निर्माण होणारा जो काही उपशय अनुपशय आहे तो ठरणार असतो. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला या ग्रहणीमध्ये विचार करायला लागतात. किंवा अम्लपित्ताचा जर रुग्ण आपल्यासमोर आला तर या पद्धतीने आपल्याला निश्चितपणे विचार करावा लागतो. कधीकधी अम्लपित्ताचा पेशंट प्रत्येक वेळी तो उल्हास आणि हे घेऊन येईलच असं नाही, त्याच्यातसुद्धा आपल्याला विधिवत वमन नक्की करता येतं. किंवा बऱ्याच वेळा असं होतं की बऱ्याच वेळा म्हणण्यापेक्षा असं होतंच की रुग्णाला छर्दी होते, अम्लपित्ताचा रुग्ण असतो, छर्दी होते, आणि छर्दी होते म्हणून ते थांबवण्यासाठी काहीतरी अँटॅसिड अँटीएमेटिक घेऊन मग कुठेतरी शीतपित्त उदरदासारखे लक्षणं घेऊन रुग्ण आपल्यासमोर आलेला असतो. आणि जेव्हा आपल्याला तर आधी आपल्याला दिसताना उदर्द शीतपित्त असं काहीतरी वाटतं शीतपित्त, पण जेव्हा आपण हिस्ट्री घेतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की तो सांगतो की मला उलट्या होत होत्या आणि मी त्या थांबवल्या कारण मला खूप ॲसिडिटी होते, आणि ती ॲसिडिटी थांबवण्यासाठी मी औषधं घेतली होती, आणि त्याच्यानंतर मला ही सगळी लक्षणं निर्माण झाली. म्हणजे अशा पद्धतीने जर रुग्ण तुमच्यासमोर आला असेल तर त्याला विधिवतच वमन द्यावं लागतं. त्याला तिथे सद्योवमन अम्लपित्त मी म्हणते म्हणून अम्लपित्तात सद्योवमन अशातला तो भाग नसतो. सद्योवमनासाठी दोष आमाशयामध्ये उपस्थित असणं अत्यावश्यक आहे, आणि उत्क्लेश असावा लागतो, दोषांना ऊर्ध्वगती असावी लागते, तेव्हा आपण तिथे ते नक्की करू शकतो. तर त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टी सद्योवमन किंवा विधिवत वमन या ग्रहणीमध्ये किंवा अम्लपित्ताच्या व्याधीमध्ये आपल्याला लक्षात घ्यायला लागतात. त्याच्या पुढचा जो व्याधी आहे तो म्हणजे अधोग रक्तपित्त.
अधोघ रक्तपित्तामध्ये परत तसंच की दोषाची अंशांश कल्पनेला खूप महत्त्व आहे. म्हणजे नुसतं पित्त वाढतं किंवा रक्ताची वृद्धी होते आणि योनी आणि गुण समान आहेत, जसं मगाशी आपण कफ आणि मेदाचं समान गुण आहे, समान चिकित्सा आहे हे जसं बघितलं, तसंच इथेही आहे की रक्त आणि पित्ताचा जो काय आश्रयाश्रयी भाव आहे, तर त्याच्यामुळे फक्त पित्ताची वृद्धी होते म्हणून रक्ताची वृद्धी होते असा फक्त विचार करून चालत नाही. तर उष्ण तीक्ष्णकरण पुन्हा तेच की आपण एक जनरलाइज वाक्य नेहमीच टाकतो, ओरलला स्पेशली. कारण कसं असतं ओरलला, आता सरांनी माझी ओरल घेतलेली आहे चिकित्सेची, सरांना आठवत नसेल कदाचित, पण मला चिकित्सेला सर आलेले होते ओरलला आणि प्रमेह आला होता मला नेमकाच. तर त्याच्यामुळे असं आहे की रक्तपित्ताचं किंवा असं जेव्हा मुलांना विचारलं जातं तेव्हा मुलांचा एक किंवा कुठलाही व्याधी असू दे, मिथ्याहार विहार, अग्निमांद्य आणि दोषांची दृष्टी आणि व्याधी, या 4 टप्प्यात आपलं संपतो, व्याधी संपतो. म्हणजे हाही एक तिसरा विचार होता माझ्या डोक्यात जेव्हा मी संप्राप्ती वैविध्य घेतलं तेव्हा, की खरंच या 4 टप्प्यामध्ये व्याधी संपतो का. आणि या 4 टप्पे झाले की म्हणजे आता जे काही मला थोडंफार मला सांगायचा मी प्रयत्न केला की प्रत्येक व्याधीमध्ये काही ना काहीतरी विशिष्टपूर्ण किंवा वैशिष्ट्यपूर्ण संप्राप्ती घडते आणि त्यामुळे चिकित्सा फक्त वमनच जरी आपण आत्ता विचार करत असलो तरी त्याच्यातही काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण आपण ते वमन करू शकतो. तर अशा पद्धतीने अधोघ रक्तपित्तसुद्धा जेव्हा आपण विचारतो तेव्हा एक जनरलाइज उत्तर असतं की पित्त उष्ण तीक्ष्ण गुणांनी वाढतं आणि त्याच्यामुळे अधोघ किंवा रक्तपित्ताची निर्मिती होते. मग आता त्याच्यामध्ये द्रवाची काही वृद्धी होते का किंवा द्रवगुणाचं काही त्याच्यात आधिक्य असू शकतं का, हा विचार आपण करत नाही. आणि त्याच्यामुळे असं आहे की अधोघ रक्तपित्तामध्ये उष्ण तीक्ष्ण अधोघ म्हणजे आता इथे मी गतिभेदाचं उदाहरण अधोघ रक्तपित्त देते म्हणून अधोघ रक्तपित्त म्हणते, पण अदरवाईज रक्तपित्तामध्ये द्रवगुणाला सुद्धा तितकंच महत्त्व आहे जितकं उष्ण तीक्ष्ण गुणाला आहे. हे या संप्राप्तीमध्ये एक वैशिष्ट्य सांगण्यासाठी म्हणून मी सांगते. आता याच्यामध्ये सुद्धा वमनाच्या काही स्पेसिफिक अवस्था दिल्यात, म्हणजे गतिभेदामध्ये सांगताना प्रतिमार्गमच्या हरणम हा सुद्धा श्लोक आपल्याला पाठ असतो. परीक्षार्थी म्हणून तो आपल्याला लागतो सुद्धा आणि तो योग्यच आहे, त्याच्यात चुकीचं काहीच नाही आहे. पण तरीसुद्धा असं आहे की प्रत्येक वेळी प्रतिमार्गमच्या हरणम आपण करू शकतो का, तर त्याच्याही काही कंडिशन्स आहेत की दोष बहुदोषावस्थेमध्ये असले पाहिजेत किंवा अक्षीणबलम औषधस्य. ऑफकोर्स रुग्णाचं बल हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर तिथे राहतो आणि हे बल फक्त शारीर नसून मानसही असतं. नाहीतर रुग्ण स्नेहन स्वेदन करण्यापासून ते वमन पीठावर बसण्यापासून ते वामक द्रव्य पिण्यापासून आकंठपान करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये प्रचंड त्रास देतो. तर त्याच्यामुळे असं आहे की त्याचं जे बल आहे रुग्णाचं हे फक्त शारीरिक न बघता त्याचं सत्वसुद्धा बघायला लागतं. हे वमनासाठी तर नक्कीच बघावं लागतं. त्याच्यानंतर संतर्पणोत्थित आहे का हे बघावं लागतं, योग्य काळ आहे का हे बघावं लागतं आणि संशोधनार्ह जर का तो रुग्ण असेल तर अशा वेळेला तिथे आपण अधोघ रक्तपित्तामध्ये वमन देऊ शकतो. आता अधोघ रक्तपित्त म्हणताना जसं मी मगाशी म्हटलं डायबिटीस मिलेटस आणि प्रमेह याचं काहीतरी कुठेतरी मी थोडंफार कोरिलेट करायचा प्रयत्न केला. तसा अधोघ रक्तपित्तामध्ये असा पेशंट म्हणजे अशी स्त्री रुग्ण होती की जिला मासिक रजस्राव हा अत्यार्थव म्हटलं तर माझं असं अंडरस्टँडिंग आहे की एक 7-8 दिवस किमान 4-4, 5-5 पॅड्स बदलावे लागणं दिवसाचे, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अत्यार्थ. पण या रुग्णेला 2-2 महिने 3-3 महिने कंटिन्युअस ती ब्लीड होत होती, कंटिन्युअस ब्लिडिंग होत होतं. आता 2-2, 3-3 महिने म्हणजे हे खूपच झालं ना हे प्रकरण. म्हणजे तिला आता कंटाळा आला होता की हे असं सतत हे ब्लिडिंग मला आता कंटाळा आला. बरं बलाचं क्षीण म्हणावं की इतकं रक्तस्राव होतोय तर काही तिच्यामध्ये बलक्षीण आहे का, तर तसंही काही नव्हतं. पण तिला कंटाळा आला होता, म्हणजे आता हे ब्लिडिंगचा कंटाळा आला अशा पद्धतीचा तो कंटाळा होता. मग क्षीणता दिसत नव्हती पण कंटाळा आलेला होता. मग तिला तिथे जेव्हा मी सद्योवमन केलं त्याच्यानंतर तिचे स्राव तिचा कमी झाला आणि त्याच्यानंतर मग तिला रेग्युलर विधिवत वमन मी दिलं नंतर, पण सुरुवातीला देताना मात्र तिला सद्योवमन मी दिलं होतं. असे पेशंट आपल्याला बघायला मिळतात आणि त्याचं निदान मी अधोघ रक्तपित्त केलं होतं. कदाचित माझं चुकलंही असेल, पण मी जी काही चिकित्सा केली, जो विचार करून चिकित्सा दिली आणि त्या मुलीला एक अशी सवय होती की रोज पाणीपुरी खाल्ल्याशिवाय, म्हणजे तिला जेव्हा मी विधिवत स्नेहपान देत होते, वमन देत होते, तेव्हाही तिने हा प्रश्न विचारला, तर मग भूक लागल्यावर मी पाणीपुरी खाऊ शकते का.
म्हणजे आपण जे म्हणतो की स्नेहपानाच्या भुकेला अमुक अमुक तुला खायचं आहे, तर हा प्रश्न तिने मला विचारला होता. म्हणजे मी तेव्हा अगदी कपाळाला हातच मारला. तर ताराचंदला असताना आम्हाला एक लिव्हर सिरोसिसची पेशंट होती आणि ती कोमात होती आणि ती हळूहळू म्हणजे उदर होतं तिला. आणि एकदा मला असं हात कमरेखालनं घालताना गर थांबी मोजायचं रोज आणि राईस ट्यूबमधनं औषधं पास करायचा मोठा हे होता तेव्हा. आणि तसं करताना एकदा मला असं जाणवलं होतं की तिला असं पाठीखाली हात घालताना तिने असं थोडंसं कंबर उचलली होती असं. आम्हाला एवढा आनंद झाला होता की ती म्हणजे हळूहळू ती कोमातनं बाहेर आली आणि कोमातनं बाहेर आली आणि तेव्हा मीच होते नेमकी दुर्दैवानी. आणि तिने मला पहिला प्रश्न विचारला, इथे दारू कुठे मिळेल. तसं ह्या मुलीचं झालं की तिला एकतर तुझं बाई आत्ता कुठे जरा थांबलंय, आता आपण रेग्युलर वमन करायचा प्रयत्न करतोय आणि ते करताना तू पहिला प्रश्न हा विचारतेस की मला पाणीपुरी मी खाऊ शकते का. म्हणजे अशा पद्धतीने रुग्ण आपल्याला हेतूंचे सुद्धा जे काही एक गट असतात, तर असे हेतूसुद्धा आपल्याला अनेक व्याधींमध्ये दिसू शकतात, ज्याचा अभ्यास खूप महत्त्वाचा आपल्याला ठरू शकतो. तर त्यामुळे असं हे अधोगर रक्तपित्त की ज्याच्यामध्ये आपल्याला गतिभेद करणं आवश्यक असतं. वमन प्रधान कर्म गतिभेद हा त्याचा एक पैलू आहे, बरोबर. तर त्याच्यामुळे इथे हा एक सांगितला. दुसरं असं आहे की अतिसार पण आपल्याला दिसला होता मगाच्या अर्हमध्ये. तर अतिसाराच्या एका रुग्णाचं एक उदाहरण म्हणून फक्त सांगते गतिभेदाचं, की म्हणजे कुठे काय वगैरे हे आपण नको बघूया, त्या खोलात नको जाऊया. पण एखाद्याची चूक म्हणजे मागच्याला ठेच आणि पुढचा शहाणा असं जे आपण म्हणतो, म्हणून हे उदाहरण देते. याच्यामध्ये कुणाचंही मला काही वेगळं सांगायचं नाही आहे. पण अतिसाराचा रुग्ण म्हणजे द्रवमलप्रवर्तन म्हणून तो रुग्ण ओपीडीत आला. तर ओपीडीत आलेला रुग्ण म्हणजे साधारण 10-10:30च्या आधी तर येणारच नाही. आपल्या ओपीडीत साधारण 10-10:30लाच सुरू होतात. आणि त्याच्यानंतर रुग्णाचं वय एक 60-65 वगैरे होतं आणि तो द्रवमल होतं म्हणून आला होता. एक 2-3 दिवसापासून द्रवमल आहे. आता द्रवमल आहे आणि मला बघायचं आहे की गतिभेद होतो का, म्हणून त्याला सद्यवमन द्यायचा घाट त्या वैद्यांनी घातला. आता 10-10:30 नंतर केस घेऊन त्याला द्रवमल आहे कळून मग आपण त्याला सद्यवमन देण्यासाठी काय पाणी तरी गरम केलं असेल ना, सैंधव जल दिलं असेल समजा, तरी पाणी तर गरम करायला काहीतरी तर वेळ गेला असेल, स्नेहसंवेदन काहीतरी तरी केलं असेल. मग ह्याच्यामध्ये तासभर तर नक्की गेला असेल. मग 11, 11:30, 11:45 या दरम्यानही वमन दिलं गेलं आणि त्याच्यानंतर पेशंट कार्डियक अरेस्टमध्ये जाऊन गेला. तर अशा पद्धतीने गतिभेद म्हणून हे उदाहरण इथे सांगते की गतिभेद करताना आपण कशाचा भेद करतोय, तर थोडंसं हे तारतम्य आपण बाळगलं पाहिजे. त्यामुळे याच्या आधीची ज्या स्लाईडमध्ये मी जे दाखवलं तुम्हाला की तो संशोधनार्ह असायला पाहिजे, काळयोग्य असायला पाहिजे, संतर्पणोत्थित तो व्याधी असायला पाहिजे आणि अक्षीणबलम अंश असायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी किंवा बहुदोषावस्थेमध्ये रुग्ण असायला पाहिजे. या सगळ्या संप्राप्तीतले हे जे काही छोटे छोटे वैविध्य आहे, जे काही छोटे छोटे घटक आहेत, हे तितकेच महत्त्वाचे आहेत. तरच तुम्ही तिथे गतिभेद करू शकता. हा त्यातला सांगण्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता गतिभेदानंतर पुढचा जो काही हे आहे तो म्हणजे ऊर्ध्वग व्याधी, ऊर्ध्वजत्रुगत व्याधी. आपला राहिला तो एक मुद्दा ना अजून. बाकी बहुतेकचे व्याधी मी एक एक उदाहरण देऊन कव्हर केले. आता त्यातला ऊर्ध्वजत्रुगत व्याधीमध्ये मुखदूषिका आहे. तर मुखदूषिकेमध्ये आपल्याला रुग्ण जेव्हा येतो तोही बऱ्याच वेळेला अँटीबायोटिक वगैरे सगळं घेऊनच आपल्याकडे आलेला असो. अगदी नवीन एखादीच पुळी आली आणि लगेच रुग्ण आपल्याकडे आला असं फार क्वचित. एखादा असतो विषगोष्य असा किंवा आयुर्वेदावर निष्ठा असणारा, पण असं क्वचित होतं. बऱ्याच वेळेला रुग्ण म्हणजे हा फोटो खऱ्याखरी रुग्णाचा आणि त्याचं चेहरा किंवा मानेपर्यंत जवळजवळ कपाळ हे सगळं असे स्थूल ग्रथिल असे सगळ्या पद्धतीने त्याच्या चेहऱ्यावरती या मुखदूषिका होत्या. आणि त्याच्यामध्ये जर का आपण विचार केला दोषदुष्यांचा मुखदूषिकेमध्ये, जरी तो क्षुद्र असला तरीसुद्धा मुखदूषिकेमधल्या संप्राप्तीचा आपण दोषदुष्यांचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की आपण विचारू शकतो रुग्णाला की ऑइली स्किन आहे का, कशी स्किन आहे तुझी. मग अगदी रुग्ण सांगतात, किंबहुना रुग्णच स्वतःहून सांगतात की खूप ऑइली स्किन आहे माझी, की कितीही वेळा मी चेहरा धुतला तरी लगेच तेल येतं. किंवा अशा पद्धतीने जेव्हा किंवा कामाचं स्वरूप काय आहे त्याचं हे सुद्धा आपल्याला विचारायला लागतं की त्याचं आगीशी संदर्भात खूप काही काम आहे का, किंवा बाहेर फिरणं खूप होतं का उन्हामध्ये. कारण MR असे असतात किंवा MR किंवा काही सेल्सचे लोक जे असतात तर बऱ्याच वेळेला ते 2 व्हीलरवरनं उन्हातानाचे फिरत असतात. असे अनेक हेतू आपल्याला विचारायला लागतात. त्यामुळे चेहरा म्हटल्यानंतर रस, रक्त, त्वचा आहे, त्यामुळे मांस तर आहेच आहे, पण त्याच्याबरोबरीने शुक्राचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो. त्यामुळे हा सगळा विचार करून
मग आपल्याला तिथे वमन द्यायचं आहे का रक्तमोक्षण करायचं आहे किंवा काय करायचं आहे हे ठरवायला लागतं. पण बऱ्याच वेळेला जेव्हा हे अशा पद्धतीने पिक्चर घेऊन आपल्यासमोर रुग्ण येतात तेव्हा नुसतं तिथे लेप लावून, कारण युजली पेशंटना असंच वाटतं की मुखदुशी काय म्हणजे काहीतरी लेप देतील किंवा भारी तर जळू माहिती असते तर जळू लावतील, असंच काहीतरी एक रुग्णांच्या डोक्यामध्ये असतं. आणि आपणही मग असाच विचार करतो की जळू लावून जर कमी होणार आहे तर कशाला वमन द्यायचं. पण जर का या सगळ्या दोषदुष्यांच्या गोष्टी बघितल्या कुठे ना कुठेतरी, जरी हा फक्त चेहऱ्यावर सीमित असणारा व्याधी असला तरी कुठे ना कुठेतरी याचा संदर्भ आपण कुष्ठ अधिकरण जे आहे त्याच्यातल्या सुद्धा काही गोष्टींचा विचार जर आपण इथे करू शकलो तर आपल्याला लक्षात येतं की अशांत वमनम जे म्हटलंय, तर जर का रुग्णाला बरं वाटत नाही आहे, एवढे मोठे फोड एवढ्या मोठ्या प्रमाणात जर का सतत येत आहेत तर तिथे आपल्याला निश्चितपणे पहिला विचार हा वमनाचा करावा लागतो. त्यामुळे मुखदूषिका असताना सुद्धा तिथे वमन करणं हा सगळ्यात एक फायदेशीर असणारा किंवा असा हे ठरू शकतो. जिथे असे जाडे लगेच अगदी गेलं आणि अगदी काय मुखकांती वगैरे असा काही विचार करू नका, पण येण्याचं जे प्रमाण असतं ते निश्चित कमी होतं. ऑइलीनेसचं एक्स्ट्रा हे जे काय ऑइलीनेस आहे हा नक्की कमी होतो आणि जे ग्रथिलता आहे, शूल आहे, तिथे पुयनिर्मिती जी आहे ती नक्की आपली पहिल्या वमनानंतर कमी होऊ शकते. त्यामुळे वमन हा आपला पर्याय मुखदूषिकेसाठी नक्की असू शकतो. आणि मुखदूषिका हा फक्त इतकाच मर्यादित राहत नाही. बरेच वेळेला असं होतं की खांद्यावर, पाठीवर किंवा उरप्रदेशामध्ये अशा ठिकाणी सुद्धा म्हणजे या पिटिका हळूहळू त्याचा प्रसार व्हायला लागलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे वमन ही चिकित्सा सगळ्यात आधी जर का आपण केली आणि त्याच्यानंतर लेप किंवा या बाकीच्या ज्या काही स्थानिक चिकित्सा आहेत त्या केल्या तर त्याचा निश्चित खूप चांगला परिणाम आपल्याला दिसून येतो. ऊर्ध्वजत्रुगत व्याधीतला पुढचा प्रकार म्हणजे पिनस. पिनसामध्ये सुद्धा ॲक्च्युली विधिवत वमन सांगितलं आहे. बरेच वेळा पेशंट मी म्हटलं असं की पुन्हा एक डायग्नोसिस काहीतरी एक लेबल लावून आपल्याकडे आलेले असतात की ज्याच्यामध्ये काय ॲलर्जिक रायनायटिस किंवा असं काहीतरी एक त्यांचं लेबल असतं किंवा सायनोसायटिस असं लेबल घेऊन आलेले पेशंट आपल्याकडे असतात. आणि जर का असे पेशंट असतील ज्यांना सतत म्हणजे ऋतूबदल झाला तरी प्रतिशाय आहे, ऋतूबदल नाही झाला तरी प्रतिशाय आहे, थोडंसं रात्री जागरण झालं तरी लगेच शिंका येतात, सकाळी उठलं पंखा लावलेला असला तरी शिंका येतात, नाही लावलेला असला तरी शिंका येतात, अशा पद्धतीचे जर का काही पेशंट आपल्याकडे असतील तर अशा पेशंटला इवन सायनोसायटिसला सुद्धा आपण नस्य करतो आणि त्याचा खूप चांगला फरक पडतो, नाही असं नाही. पण केवळ सायनोसायटिस नाही, त्याच्याबरोबरीने जर पिनस अशी जर का काही लक्षणं असतील तर त्याच्यामध्ये आपण विधिवत वमन नक्की करू शकतो. पण त्याच्यात पुन्हा अजून एक असा प्रकार येतो की बरेच पेशंट असं सांगतात की मॅडम आता सर्दी बरी झाली आहे पण नाक ना सतत चोंदतं आहे, मला ना श्वास घेता येत नाही किंवा असं सतत घशाशी चिकट वाटतंय, अशा किंवा खोकला पण असं चिकट घशाशी येतं, असा जर का रुग्ण असेल आणि तुम्ही साधं सैंधव जलाने जरी सद्योवमन दिलं तरी जो काही तिथे संचय आहे तो संचय दूर होतो, मार्गावर दूर होतो आणि मग तिथे त्या रुग्णाला नक्की उपशम मिळतो. त्यामुळे इथे सुद्धा विधिवत वमन आणि सद्योवमन हे दोन्ही पर्याय कुठल्या अवस्थेत वापरायचे हे आपण ठरवायचं. जसं मगाशी पण मी हे दोन्ही सांगितले की हे दोन्ही पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहेत, तसंच इथे सुद्धा हे दोन्ही पर्याय आपल्यासमोर उपलब्ध राहतात आणि त्यातला कुठला पर्याय वापरायचा हे आपण नक्की ठरवू शकतो. आता याच्यामध्ये पुढचा जो व्याधी मी सांगते तो म्हटलं तर अनुक्ता आहे, म्हटलं तर आपल्याला माहिती आहे, आपण रिसर्च पेपर्स बऱ्याच वेळा बघत नाही, काय काम जगामध्ये चाललं आहे हे आपल्याला माहिती नसतं. आता इथे या मॅडम ज्या आहेत विजयालक्ष्मी, तर यांनी डेंटल ॲप्सेसवरती वमन दिलं आहे. आता जर का आपण हा पेपर वाचला, छोटासा पेपर आहे पण खूप छान आहे. मग असं आहे की त्याच्यात त्यांनी लिहिलं की त्यांनी अँटीबायोटिक आणि सगळं देऊन सुद्धा फाऊल स्मेल किंवा तिथलं काय स्वेलिंग असेल किंवा तिथे जे काही पस कंटेंट्स असतील तर हे कमी होत नव्हते, सतत ती रिपीट परत पुन्हा पुनरुद्भव त्याचा होत होता. मग जर का अशी अवस्था असेल, हा पेपर जर वाचल्यावर असं वाटतं की खरंच आहे की आपल्यासमोर जर असा डेंटल ॲप्सिसचा पेशंट जर आला, दंत अर्बुदाचा पेशंट आला तर आपण आपल्याला कॉन्फिडन्स येईल का नाही की आपण हे वमन करू शकू.
तर नक्की तो कॉन्फिडन्स आपल्याला येईल जर का आपण हे थोडेसे रिसर्च पेपर इंटरनॅशनल जर्नल्समधले जे काही पेपर्स सगळेच अगदी काही फेक असतात अशातला भाग नसतो, खरंच त्यातले चांगलेही काही पेपर असतात. हां, म्हणजे हे दोन्ही प्रत्येक गोष्टीला दोन्ही बाजू असतात. पण हा पेपर वाचल्यावर खरंच मला असं वाटलं की आपल्यासमोर कदाचित मुखरोगाचा एखादा पेशंट, हे डेंटल ॲप्सिस एक दिलं यांनी, पण बऱ्याच वेळा ENT आपल्याला जेव्हा आपण कान नाक घसा जेव्हा आपण अभ्यास करत असतो, जेव्हा आम्ही 3rd इयरला असताना, आता 1-1 वर्षवाल्यांनी 4th इयरला असताना समजा, तर त्याच्यामध्ये ना बऱ्याच वेळा ते एकेका ओळीचे व्याधी येतात अगदी, आणि पटपट पटपट आपण संपवतो आणि पटकन पुढे जातो. पण मग असं आहे की मुखरोगाचा एखादा व्याधी आला तर त्याच्यात आपण वमनाचा विचार करू शकू का, हा नक्की विचार करा. तो विचार करावा म्हणून मी हा पेपर इथे मुद्दामून दिला आहे की त्याच्यात त्यांना उपशय मिळाला, हे तर एक उत्तमच आहे की त्या उपशयामुळे आपल्याला ते धारिष्ट्य वाढेल की आपणही अशा प्रकारचे पेशंट करू शकू. पण त्यामुळे आपण पुन्हा एकदा खरं सांगायचं तर उत्तरस्थान जाऊन बघायला पाहिजे, किंवा ENTतले जितके काही व्याधी आलेले आहेत, मुखाशी संदर्भात असतील किंवा नासाशी संदर्भात असतील, तर त्या व्याधींचा पुन्हा एकदा अभ्यास करायला पाहिजे की असे जर का काही व्याधी आपल्या समोर घेऊन रुग्ण आला तर आपण तिथे वमन करू शकू का नाही, आणि जर तिथे आपण वमन करू शकलो आणि रुग्णाला उपशय देऊ शकलो तर आजच्या लेक्चरचं थोडंसं काहीतरी फलित मिळालं मला, असं मी नक्की समजेन. आता त्याच्या पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे अनुक्त व्याधी. आपल्याकडे आहेत बरोबर 15 मिनिटात मी संपवते. अनुक्त व्याधी जो आहे तर बऱ्याच वेळा आता अनुक्त म्हटल्या ते अनेक व्याधी येतात. खरं सांगायचं तर कॅन्सरपासून ते PCODपर्यंत अनेक प्रकारचे व्याधी आपल्यासमोर येत असतात जे लेबल्ड आहेत. पण अगदी सतत येणारे व्याधी कुठले दोन, तर PCOD आणि हायपरथायरॉइडिझम. जसं मी म्हटलं की प्रत्येक व्याधी काही मी तुमचा आत्ता इथे घेऊ शकत नाही, तसंच इथे पण सांगते की PCOD आणि हायपरथायरॉइडिझम हे 2 व्याधी हल्ली सतत म्हणजे दर 1-2-4 मुलींच्या मागे एखादी PCODची मुलगी येते. मग इतकं याचं प्रमाण जर का वाढलेलं असेल तर म्हणून मी अनुक्त व्याधीमध्ये उदाहरणादाखल हे 2च व्याधी आत्ता इथे आपल्या डिस्कशनसाठी घेतलेले आहेत. तर त्यातला जो पहिला PCOD आहे, तर PCODची जी काही लक्षणं दिसतात, आता संप्राप्ती जे व्याधी आपल्याला दिलेले आहेत त्याला बेसलाईन संप्राप्ती आपल्याला माहिती आहे, हे मी ऑलरेडी म्हटले. तसंच जे अनुक्त व्याधी येतात त्यांच्यासाठी आपल्याकडे अशी बेसलाईन का होईना पण तीही संप्राप्ती नाही. मग ती संप्राप्ती काढण्यासाठी आपल्याला लक्षणांवरनं असेल, त्याच्यावरनं आपल्याला दोषांपर्यंत पोचायचं असेल, त्याच्यावरनं आपल्याला एक व्याधीची संप्राप्ती कशी घडली असू शकते असं व्हिज्युअलाइज करायचं असेल, तर याच्यासाठी ही सगळी लक्षणं मी दिलेत आणि त्याच्यावरती एक दोष आणि दुष्यांचं त्यातलं कॉम्बिनेशन कसं असू शकेल हा विचार मांडायचा प्रयत्न केला. म्हणजे हा माझा विचार आहे की अशा पद्धतीने ही घटना घडत असेल. तर दोषांमध्ये जर आपण बघितलं तर इस्पेशली वात आणि कफ या 2 दोषांचं आधिक्य जास्त प्रमाणामध्ये जाणवतं आहे. आणि दुष्यांमध्ये बघायला गेलं तर रस, रक्त, रक्तापेक्षा सुद्धा रस, मेद, मांस आणि रक्त येतं थोडंफार, नाही असं नाही, पण रस, मांस, मेद आणि रसाचा उपधातू आर्तव म्हणून आर्तव. तर या सगळ्या गोष्टींचा एक कुठेतरी आपल्याला संदर्भ घ्यायला लागतो. आणि मी म्हटलं की PCODचे जे काही रुग्ण आहेत तर यांना बऱ्याच वेळेला मगाशी जी आपण मुखदूषिकेचे जे रुग्ण बघितले तर मुखदूषिकेसारखे काही लक्षणं घेऊन येतात. म्हणजे त्याच्यातही व्हेरिएशन्स असतात. प्रभाहानीचे पेशंट नक्की दिसतात आपल्याला. बघा तुम्ही PCODचे पेशंट, त्यांच्यामध्ये एक लिथार्जी, असं एक मंद, म्हणजे जे आपण पहिल्या मी म्हटलं की केदार सेतूच्या खाली जे मी सगळे कफाचे सगळे कर्म सांगितली, तर त्या कर्मांचं कुठे ना कुठेतरी इथे दिसतं का हे नक्की बघा की तिथे एक मांद्य आहे. ती मुली ज्या असतात ना अशा मंद असतात. म्हणजे कदाचित त्यांना पटकन एखादी गोष्ट समजते असं होत नाही. एखादी गोष्ट तू पटकन बाबा जा गं पटकन जरा बाहेरनं तो केस पेपर घेऊन ये, असं करून मग त्या उठणार, मग बाहेर जाणार, मग केस पेपर घेऊन येणार. मग असं एक काहीतरी मांद्य, आवरण असं काहीतरी त्या कफाचं आलेलं आपल्याला जाणवतं. प्रभाहानीसुद्धा तिथे रुग्णाची दिसते. अशा पद्धतीने तो प्रत्येक रुग्णाचं जर आपण या PCODच्या परत त्याच्यात 2 प्रकार, जसं मी प्रमेहाचं सांगितलं, ह्याच्यातही कृश आणि PCOD आणि स्थूल आणि PCOD असे 2 भाग आपल्याला करावे लागतात. आणि हा जो काही मी विचार सगळा सांगते हा इस्पेशली स्थूल आणि PCOD या कॅटेगरीसाठी सांगते. आता इथे अशी जी काही सगळी लक्षणं आपल्याला दिसली, तर गुल्माचा आपण विचार केला तर गुल्माचे सगळे हेतू आणि PCODचे काही हेतू ह्यांचा कुठे ना कुठेतरी आपल्याला एक
साधर्म्य जाणवतं. आता इथे अतिसंक्षोभ हा जो शब्द आला आहे, हल्ली ॲडव्हर्टाईजचं युग आहे. सॅनिटरी पॅड्सच्या ॲडव्हर्टाईज असतात आणि त्याच्यात ती कुठेतरी ट्रेकिंग करत असते, ती कुठेतरी काय रनिंग करत असते, ती कुठेतरी कुठल्या तरी मॅचला, क्रिकेटच्या किंवा हॉकीच्या वगैरे अशा कुठच्या तरी मॅचला गेलेली असते, ती खूप प्रवास करत असते आणि मग ते पॅड कसं उपयुक्त आहे हे त्यांना दाखवायचं असतं. पण ते पॅड किती उपयुक्त आहे हे दाखवण्याच्या नादात ह्या ज्या ॲक्टिव्हिटीज दाखवल्या जातात सगळ्या, त्याच्यानी जो होणारा संक्षोभ आहे हा आपण कुठेतरी नजरेआड करतो. त्यामुळे आपल्याला रुग्ण जेव्हा PCODचा आपल्यासमोर येतो तेव्हा या हेतूंकडे पण तेवढ्याच महत्त्वाने किंवा तेवढ्याच आपल्याला तो एक महत्त्व वाटलं पाहिजे आणि आपण ते विचारलं गेलं पाहिजे आपल्याकडनं रुग्णाला की तू त्या रजस्त्रावामध्ये म्हणजे चालू असताना तुझ्या ॲक्टिव्हिटीज काय काय असतात. आता हे तर मान्यच आहे की कॉलेजला जाणं येणं आपण 5 दिवस पूर्ण सुट्टी घेऊन घरी बसला असं होऊ शकत नाही, पण तरीसुद्धा ह्या ज्या एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज होत असतात ह्या ॲक्टिव्हिटीज काही तिच्या होत आहेत का हे सुद्धा आपल्याला बघणं तितकंच आवश्यक असतं. आता हा जो काही गुल्म मी जे म्हणते आहे, तर गुल्मामध्ये जो वातप्रकोप आहे, कफप्रकोप आहे किंवा दुष्टवायूमुळे कफाचं उदिरण आहे, अशा पद्धतीने सुद्धा ही संप्राप्ती कुठेतरी पुढे घडत जाते आणि वाताचं जे अधोगमन होतं त्याच्यामध्ये अंतःफलाच्या इथे त्याचं स्थानसंश्रय होतो आणि म्हणून मग परिपिंडी तत्वात अशा पद्धतीने कुठेतरी जो काही एक आपल्याला दिसतं PCODचं जे काही पिक्चर आपल्याला दिसतं ते परिपिंडी तत्वात या पॅटर्नमध्येच दिसतं. आणि म्हणून जरी आपण त्याला अगदी गुल्म असं नामाविधान नाही केलं, असं जरी तुम्ही धरलं तरी कुठे ना कुठेतरी बॅक ऑफ द माइंड आपल्या डोक्यामध्ये ही संप्राप्ती या पॅटर्ननी घडत असेल असा विचार करायला काहीच हरकत नाही. तर त्याच्यामुळे असं आहे की परिपिंडी तत्व कसं असू शकतं, तर ते या पद्धतीने असू शकतं आणि म्हणून अंतःफलस्थ गुल्म असा विचार आपण इथे नक्की करू शकतो किंवा कफाच्या आवरणाने आलेलं म्हणजे वाताला अवरोध कफाचा आणि त्याच्यामध्ये अंतःफलस्थ गुल्म असा विचार आपण करू शकतो. आता जर गुल्माची चिकित्सा बघितली तर अधनाभिज गुल्मामध्ये काही वमन आलेलं नाही आहे. अधनाभिज गुल्मामध्ये बस्ती किंवा विरेचनच आपल्याला करावं लागतं. पण मग इथे मी वमनासाठी हे PCOD हा व्याधी का घेतला आहे, तर असं आहे की मी जे मगाशी दोषदुष्य तुम्हाला समूर्छना सगळी दाखवली किंवा त्यातले जे घटक दाखवले, तर त्याच्यामध्ये विशेषतः रसधातूची जी काही दृष्टी आहे किंवा स्थौल्य जे काही येतं आहे त्या रुग्णाला, तर स्थौल्य आणि कार्श हे दोन्हीही रसनिमित्त जे सांगितलेले आहेत. तर जर आपल्याला रसावर काम करायचं असेल तर डायरेक्ट विरेचनाकडे न जाता किंवा बस्तीकडे न जाता पहिल्यांदा जर आपण तिथे वमन देऊ शकलो तर आपल्याला पुढे जे काही उपशयासाठी लागणाऱ्या ज्या काही एक वातावरण जे शरीरामध्ये तयार होईल ते वातावरण आपण निर्माण करू शकतो आणि म्हणून PCODमध्ये वमन असं माझा सांगण्याचा प्रयास आहे. त्यामुळे PCOD आणि वमन असं माझं सांगायचा उद्देश नाही आहे किंवा अंतःफलस्थ गुल्म मग तो अधोनाभिज आहे आणि तरी मी वमन का सांगते असंही त्याच्यात सांगण्याचा अर्थ नाही आहे. पण दुष्यांकडे जर का आपण गेलो, दोषांमध्ये प्राधान्य जर का कफाचं बघितलं, तर अशा वेळेला आपल्याला असं नक्कीच जाणवतं आहे की तिथे पहिलं वमन करून जर आपण पुढची चिकित्सा सुरू केली तर कदाचित आपल्याला कुठेतरी इथे उपशय मिळतो. PCODच्या पेशंटमध्ये सुद्धा स्कॅन्टी ब्लिडिंग, खूप दिवस थोडं स्पॉटिंग अशा पद्धतीचे सुद्धा रुग्णाच्या तक्रारी असतात आणि अशा वेळेला जर आपण वमन केलं तर या सगळ्या तक्रारी तिथे दूर होतात. म्हणजे तिथेही कदाचित प्रतिमार्गमचे हरणम असं सुद्धा कदाचित किंवा ती गतिभेद हाही एक कुठे ना कुठेतरी तिथे एक घटना घडत असण्याची शक्यता आहे. हायपोथायरॉइडिझमचं मी मुद्दामून स्लाईड काही केलं नाही आहे, पण हायपोथायरॉइडिझममध्ये सुद्धा आपण ऊर्ध्वजत्रू गतकण मला वाटलं होतं कदाचित आणि तसंच 10च मिनटं राहिलेली आहेत त्याच्यामुळे मी ती स्लाईड केली नव्हती. पण एक उदाहरण किंवा माझ्याकडे आलेला जो एक रुग्ण होता, 3 महिने ती प्रेग्नन्सी होती आणि 3 महिन्याला तिला अबॉर्ट झालं अचानक, म्हणून हॉस्पिटलाइज करावं लागलं, क्युरेट करावं लागलं. त्याच्यानंतर तिची सगळी इन्व्हेस्टिगेशन झाली आणि त्याच्यात तिला हायपोथायरॉइडिझम आहे हे निदान झालं. म्हणजे तोपर्यंत तिला माहिती नव्हतं की हे हायपोथायरॉइडिझम आहे आणि माझ्या आत्तापर्यंतच्या काय म्हणू अनुभवामध्ये ही एकच केस अशी होती की मी तिला 2दा वमन दिलं, म्हणून मी ती मुद्दामून तुमच्यासमोर मांडते. हायपोथायरॉइडिझम होतं, मग त्याच्यानंतर त्याची ट्रीटमेंट मॉडर्नची जी काही होती ती सुरू झाली. त्याच्यानंतर तिला PCODची पण लक्षणं दिसायला लागली आणि अशी दोन्हीही या घटना घेऊन ती रुग्ण माझ्याकडे आली. 6-8 महिने होऊन गेले होते म्हणजे हे सगळं ॲबॉर्शन वगैरे होऊन. आणि मग त्याच्यानंतर ती जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा मी म्हटलं की बाबा हायपोथायरॉइडिझम आहे, स्थौल्य आहे
आणि म्हणजे आपल्या दृष्टीने सुद्धा जसं मी म्हटलं की रसनिमित्तज हे सौल्य आहे, मेदाची दृष्टी आहे, ऊर्ध्वजत्रुगत व्याधीचं उत्पत्तीस्थान आहे, असं सगळं धरून मी तिला वमन सजेस्ट केलं आणि ती वमनाला तयार झाली. स्नेहपान झालं, स्नेहस्वेदन झालं, रुग्णाचं वमनाला सुरुवात केली. तिला 8 उत्तम वेग आले, पण ना कफछेदन झालं ना पित्तदर्शन झालं. 8 उत्तम वेग येऊन सुद्धा 8 वेगानंतर 9वा सुद्धा मी दिला सेंधवजल, आणि ॲक्च्युली मी सेंधवजल दिलं सगळं की मला असं वाटलं कदाचित कफछेदनापर्यंत का होईना आपण थांबू, पण तिचं कफछेदन होईना. कंटिन्युअस तिला असं म्हणजे जाणवत होतं की असं कफाच्याच तिला जे काही छर्दी आहे त्याच्यामध्ये कफच पडतोय. आणि मग रुग्णाचं बलहानी व्हायला लागली म्हणून मला थांबायला लागलं. आता बलहानी झाली म्हणून मी थांबले, पण डोक्यात कुठेतरी असं वाटत होतं की हिचं सम्यक वमन नाही झालं, आणि म्हणून मग मी तिला आठवड्याचा जो काही संसर्जन क्रम होता तो दिला, आणि त्याच्यानंतर तिला पुन्हा 3च दिवसात स्नेहपानाची सम्यक स्नेहाची लक्षणं आली. पेशंट नशिबाने भिषकवश्य होती, ऐकणारी होती, आणि त्याच्यानंतर तिचं वमन झालं. वमनाच्या 4थ्या ते 5व्या वेगात पित्तदर्शन झालं तिला. म्हणजे तेव्हाही तिला उत्तमच वेग आले, पण अतिशय सुंदर. म्हणजे आठवड्यात दुसरं वमन हा माझ्यासाठी पहिलाच अनुभव होता. त्याच्यानंतर कधी हा अनुभव मला आला नाही, पण हा मी प्रयोगच शेवटी म्हणायला पाहिजे. म्हणूनच आपण प्रॅक्टिस म्हणतो ना आपली. आपण असं कधी परफेक्शन म्हणत नाही ना, आपली काय आहे प्रॅक्टिस आहे. कशी चालली आहे प्रॅक्टिस असंच आपण एक दुसऱ्यांना विचारतो. त्यामुळे ही प्रॅक्टिस होती असं म्हणू आपण कदाचित. पण त्या 2दा वमन मी त्या मुलीचं केलं, आणि त्याच्यानंतर तिला प्रेग्नन्सी राहिली विदाऊट एनी ट्रीटमेंट. म्हणजे अशी कदाचित अवस्था असू शकते की ज्याच्यामध्ये, म्हणजे ही एकच केस होती माझ्याकडे आलेली आत्तापर्यंत, पण PCOD आणि हायपोथायरॉइडिझमच्या दोन्हीच्या संदर्भात आपण कसा विचार केला मी, आणि त्या विचाराप्रमाणे मी वमन कसं दिलं हे सांगण्यासाठी हे सगळं ही केस मी तुमच्यासमोर मांडली. आपण शेवटच्या ह्याच्यात आहोत, आणि जे काही आत्तापर्यंत मी सांगायचा प्रयत्न केला, माझ्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न केला, जे काही मला थोडंफार माहिती होतं ते विस्तार करायचा प्रयत्न केला, तर त्याच्यामध्ये संप्राप्ती वैविध्य जे आहे ह्याच्यामध्ये आपल्याला दोषांचा विचार करायला लागतो, अंशांश कल्पना आहे, गतीचा विचार करायला लागतो, दुष्यांचा विचार करायला लागतो, किंवा दुष्यांमध्ये जसं आपण धातूंचा विचार करतो, ह्याच्यात अन्नवह पण मी लिहायची विसरली आहे, तसं स्रोतसांचा विचार करायला लागतो, किंवा उपधातूंचा विचार करावा लागतो. त्याच्यानंतर स्थान जे आहे ते उत्पत्ती स्थान आणि व्यक्तिस्थान कुठलं आहे याच्यावरती पण आपण वमन करायचं का नाही हे ठरवावं लागतं. बल, रुग्णबल, व्याधीबल म्हणजे दोषांचं बल याचाही विचार करावा लागतो. हेतूंमध्ये संतर्पणोत्थ आहे, अपतर्पणोत्थ आहे. आता हल्लीच्या काळामध्ये मॅक्झिमम रुग्ण हे संतर्पणोत्थच येतात आपल्याकडे, अपतर्पणोत्थ फार क्वचित किंवा कमी प्रमाणात बघायला मिळतात. त्यामुळे संतर्पणोत्थ व्याधी आहे का कसा आहे हे बघायला लागतं. अवस्था कशी आहे त्या व्याधीची, आशुकारी आहे, चिरकारी आहे, साम आहे, निराम आहे. अजूनही हा चार्ट तुम्हाला भरपूर वाढवता येईल, पण तरीही एक टेक होम मेसेज म्हणून ह्या एवढ्या गोष्टी तरी आपल्याला नक्की बघायला लागतात संप्राप्ती बघताना. तेव्हाच आपण ठरवू शकतो की आपल्याला वमन करायचं आहे का नाही करायचं आहे. त्यामुळे वमनकारमुकत्व बघताना सामान्य करायचं आहे म्हणजे जे रेग्युलर सांगितलं आहे का विशेषत्वानी त्याच्यात काही करायचं आहे, जसं पूर्वकर्म मी म्हटलं प्रधान कर्म आहे, किंवा पश्चात कर्मामध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आपल्याला करायच्या आहेत हे विशेष आहे. सद्य करायचं आहे का विधीपूर्वक करायचं आहे हा विचार करायला लागतो. पूर्वप्रधान पश्चात कर्माचं वैशिष्ट्य आपण बघितलं ऑलरेडी. आणि द्रव्य उपयोगिता लगेचचं लेक्चर आहे, त्यामुळे मॅडमकडे त्याचा निर्देश करते आणि आजचं माझं व्याख्यान इथेच संपवते. मला ही संधी आयोजकांनी प्राप्त करून दिली आणि जो काही माझा अल्पसा अनुभव होता तो तुमच्यापुढे मांडण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. काही थोडंफार कमी जास्त झालंही असेल ते माझ्या अंडरस्टँडिंगमुळे झालं असेल, तर तुमच्या सगळ्यांचे आभार मानते की तुम्ही सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. खूप खूप धन्यवाद.